Praise the Lord. देवाला धन्यवाद. Amen. आमेन. Thank you, Jesus. Thank you, Lord. Thank you, Father. धन्यवाद देव बाप्पा, तुझे आभार, तुझी स्तुती, मान, महिमा, गौरव. I pray that God may work in your lives मी प्रार्थना करतो की देवाने तुमच्या जीवनात कार्य करावं powerfully through His word, सामर्थ्यवान रीतीने त्याच्या शब्दाद्वारे, and that everything that is in store by God for each one of you, की जे सर्व देवाने तुम्हा प्रत्येकासाठी राखून ठेवलेलं आहे that you may take hold of it with both of your hands, ते सर्व काही तुम्ही तुमच्या दोन्ही हातांनी घेऊन टाकावं, that you may live a victorious life. की तुम्ही विजयी जीवन जगावं. Amen. Amen. Praise God. देवाला धन्यवाद. Finding your Abraham, तुमचा अब्राहम शोधणं, aligning with God's call and purpose. देवाच्या पाचारणाशी आणि देवाच्या संकल्पाशी स्वतःला जुळवणं, तुमचा अब्राहम तुम्ही शोधणं. Finding your Abraham. तुमचा अब्राहम तुम्ही शोधणं आणि स्वतःला देवाच्या पाचारणाशी आणि देवाच्या संकल्पांशी जुळवून घेणं. Amen. अलाइन जुळवून घेणं. We'll open our Bibles to Isaiah chapter 51 verse 2. यशा 51 त्यातलं दुसरं वचन सर्वांनी कृपया खाली बसून घ्या आणि वचन उघडा. यशा 51:2. Look unto Abraham your father and unto Sarah that bore you, for I called him alone and blessed him and increased him. यशा 51:2 मध्ये लिहिलंय, अब्राहम तुमचा बाप व जिने तुम्हाला जन्म दिला ती सारा यांच्याकडे पहा, कारण जेव्हा तो एकटाच होता तेव्हा मी त्याला बोलावले आणि मी त्याला आशीर्वाद दिला व त्याचे पुष्कळ केले. Praise God. देवाला धन्यवाद. When God called Abraham alone, जेव्हा देवाने अब्राहमाला एकट्याला पाचारलं, बोलावलं, He wasn't just calling him as an individual, त्यावेळेला देव त्याला एकट्याला फक्त बोलवत होता असं नाही, He was establishing a divine purpose तर देव एक दैवी संकल्प त्यात प्रस्थापित करत होता, that others would join him. की बाकीच्यांनी सुद्धा त्याला साथ द्यावी, त्याच्यामध्ये मिसळावं. Here it does say, इथे असं लिहिलेलं आहे, Look unto Abraham your father, for I called him alone. अब्राहम तुमचा बाप याच्याकडे पहा, कारण मी त्याला एकट्याला बोलवले. And so many people think तर अनेकांना असं वाटतं God did not call Sarah. परमेश्वराने अब्राहमाला एकट्याला बोलवलं म्हणजे सारेला परमेश्वराने बोलवलंच नाही असं अनेकांना वाटतं. And that's what we are going to see today. आणि तेच आपण आज पाहणार आहोत. God did call Abraham alone, परमेश्वराने अब्राहमाला एकट्याला बोलवलं, but पण Sarah had to align herself with Abraham's calling. सारेला अब्राहमाच्या त्या पाचारणाशी जुळवून घ्यावं लागलं. ते जुळलं असं नाही, ते जुळवून घ्यावं लागतं. Automatically there is no alignment. आपोआप ते जुळत नाही बेटा, ते जुळवायला लागतं. Sarah has to join to Abraham. आणि सारेला त्या अब्राहमाशी जॉईन व्हावं लागेल, जुळवावं लागेल. Sarah cannot say God called Abraham alone, आणि सारा असं नाही म्हणू शकत की देवाने अब्राहमाला एकट्याला बोलवलंय, माझ्या नवऱ्याला एकट्याला बोलवलंय, so why should I join? माझं काय घेणं देणं आहे, देव माझ्याशी तर बोलला नाही, मी कशाला जुळवायचं. Just as many others in the Bible found their place by joining those whom God had called. जसं अनेक बायबल मध्ये इतर लोक आहेत की ज्यांनी सुद्धा देवाचं जे पाचारण आलेलं होतं त्यांच्याशी स्वतःला जुळवून घेतलं. You have to join yourself. तुम्हाला स्वतःला तिथे जॉईन करावं लागेल, जुळवून घ्यावं लागेल. Otherwise you have no work. नाहीतर तुम्हाला कामच राहणार नाही ना. Today, आज many people seek individual callings. अनेक लोक व्यक्तिगत पाचारणाच्या शोधात असतात. Yet, तरी सुद्धा God often calls one person as the leader परमेश्वर आपण एकाच माणसाला लीडर म्हणून पाचारतो किंवा कॉलिंग देतो and then places others alongside them to help them fulfill His mission on the earth. आणि बाकीच्या लोकांना त्यांच्या बाजूने टाकतो अशासाठी की ते बाकीच्या लोकांनी या एका पाचारित माणसाला त्याचं पाचारण पूर्ण करायला मदत करावी. Praise God. देवाला धन्यवाद. When we think on marriage, जेव्हा आपण लग्नाचा विचार करतो many times we think like the earthly people, अनेक वेळा आपण पृथ्वीवरच्या माणसांसारखे विचार करतो. that I got married to her and him. माझं तिच्याशी किंवा माझं त्याच्याशी लग्न झालं, Now I have to establish my home, आता मला सेटल व्हायला पाहिजे, माझा संसार मला स्थिर स्थावर करायला पाहिजे, raise up children, आता मुलं बाळ झाली पाहिजेत, लेकरं झाली पाहिजेत, and make my life. आणि माझं जीवन मी बनवायला पाहिजे. That is a small picture. ते छोटं चित्र आहे, But God has a bigger picture. पण देवाकडे एक मोठं चित्र सुद्धा So आहे. whether it is in marriage, त्यामध्ये लग्नात म्हणो, whether it is in ministry, नाही तर मिनिस्ट्रीला म्हणो, or whether it is church life, नाही तर चर्च मधलं जीवन म्हणो, we all must find our Abraham. आपल्याला आपला अब्राहम शोधून घ्यावा लागेल.
All of us must find our Abraham. आपल्याला प्रत्येकाला आपला अब्राहम शोधावा लागेल. अब्राहम लागतात हे पहिलं समजून घ्या. The place, Abraham means the place or the person where we fit in God's divine आणि plan. अब्राहम म्हणजे ती जागा, ती व्यक्ती जिथे आपण देवाच्या दैवी योजनेमध्ये फिट येऊन बसतो. Praise God. देवाला So धन्यवाद. God calls one person, तर देव एका माणसाला बोलावतो, पाचारतो but others must join them in their journey. आणि बाकीच्या लोकांनी त्या पाचारित माणसांना त्यांच्या प्रवासामध्ये सहाय्य केलं पाहिजे. They have to join them in the spiritual journey. आणि आध्यात्मिक प्रवास जो या पाचारित आणि कॉल्ड माणसाचा आहे त्याला मदत केली पाहिजे. Throughout the Bible, संपूर्ण बायबल मध्ये we see that when God calls someone, आपण पाहतो की जेव्हा देवाने कोणालाही पाचारलं He also assigns people to support and walk alongside with that person. त्या वेळेला देवाने त्या पाचारित किंवा कॉल्ड माणसाला मदत करायला काही माणसं त्यांच्या आजूबाजूने दिली. Here Abraham was called alone, इथे अब्रामाला पण एकट्यालाच पाचारलं. but Sarah had to join him for God's promise to be fulfilled. पण सारेला त्याला जॉईन करावं लागलं, जुळवून घ्यावं लागलं की त्यांच्यावरती जो देवाचा संकल्प आहे तो पूर्ण व्हावा. A spiritual Isaac cannot be born unless Sarah joins a spiritual Abraham. आध्यात्मिक इसहाक तोवर जन्माला येऊ शकत नाही जोवर सारा अब्रामाला जॉईन होत नाही. Are you getting me, people? दिस इज अ पंचिंग लाईन ऑफ दिस मेसेज की आध्यात्मिक इसहाक तोवर जन्माला येऊ शकत नाहीत जोवर सारा अब्रामाला जुळवून घेत नाही. If Sarah had refused and chosen to stay in her comfort zone, आणि त्यावेळेला जर सारेनं पण असं म्हटलं असतं की नाही तुम्हाला पाचारण आलंय, कॉलिंग आलंय, तुम्ही करा, मी माझं आपलं एकटीचं बघते काय करायचं ते, the promise of the spiritual Isaac would not have been realized. तर आध्यात्मिक इसहाकाची अभिवचनं लक्षात आलीच नसती. When God calls a spouse, देव जेव्हा जीवन साथीदाराला किंवा होणाऱ्या नवऱ्याला बायकोला बोलावतो the other must align with that calling. तर दुसरा जो जीवन साथीदार आहे, समजा नवऱ्यावर कॉलिंग आलं तर बायकोने जुळवायला पाहिजे, बायकोवर कॉलिंग आलं तर नवऱ्याने जुळवायला पाहिजे. We are talking about spirituality here. आध्यात्मिक जीवनाविषयी बोलत आहे मी हे. The Bible says, बायबल म्हणतं, again we will read it. परत वाचू, Look unto Abraham your father, अब्राम तुमचा बाप याच्याकडे पहा and unto Sarah that bore you. आणि जिने तुम्हाला जन्म दिला त्या सारेकडे पहा. For I called him alone, मी त्याला एकट्याला बोलवलं and होतं blessed him and increased him. आणि मी त्याला आशीर्वाद दिला, मी त्याला पुष्कळ केलं, मी त्याला वाढवलं. In his blessings lies Sarah's blessing. त्या अब्रामाच्या आशीर्वादामध्ये सारेचा आशीर्वाद आहे. In his calling lay Sarah's calling. अब्रामाच्या पाचारणामध्ये सारेचं पाचारण आहे. This shows याच्यावरनं दिसतं that while Abraham was the one initially called, की अब्रामालाच पहिल्यांदा ते पाचारण आलं, Sarah's role was equally important in fulfilling God's purpose. तरीही सारेची भूमिका तेवढीच महत्वाची होती अब्रामाद्वारे देवाने त्याला दिलेलं पाचारण आणि संकल्प पूर्ण करायला. Praise God. देवाला धन्यवाद. If your spouse has a calling, जर तुमच्या नवऱ्याला बायकोला जीवन साथीदार ज्याला आपण म्हणतो त्यांच्यावर समजा पाचारण आहे, your role is to support and stand with them in that calling. तुमची भूमिका त्यांना आधार देऊन त्यांच्या त्या कॉलिंग मध्ये खंबीरपणे उभी राहायची भूमिका आहे. Praise God. ढळायचं नाही अध्यामध्यामध्ये. Paul was called alone. पॉलला पण एकट्याला बोलावलं. He was called to be an apostle to the Gentiles. पॉलला परराष्ट्रीयांचा प्रेषित म्हणून बोलावलं. But पण Silas, Timothy and others had to join him सिला, तिमोथी या इतर माणसांना त्याला जॉईन करावं लागलं to fulfill in the mission of God. अशासाठी की देवाने जी मिशन किंवा कामगिरी पॉलला दिलेली आहे ती त्यांनी पूर्ण करावी. If Silas had insisted on having his own separate calling, आणि सिलाने जर असा जोर लावला असता आणि म्हटलं असता की नाही माझ्यावर माझं स्वतंत्र कॉलिंग आहे, माझी स्वतःची मिनिस्ट्री मला काढायची आहे, he would have missed the opportunity to impact the world alongside Paul. तर पॉल सोबत जगावर जो प्रभाव त्याला टाकता येणार होता तो प्रभाव तो टाकू शकला नसता जर मध्यामध्ये तो असं बोलायला लागला असता की मला माझं सुरू करायचंय. Praise God. देवाला धन्यवाद. Sometimes कधी कधी our purpose is found by joining a mentor. आपले संकल्प जो मेंटर आहे ज्याला मी गुरु म्हणते
त्या गुरुला जॉईन होण्यातच आहे. Your purpose sometimes is found when you join the church, when you join the pastor, when you join the man or woman of God. कधी कधी तुम्हाला सुद्धा तुमच्या जीवनाचे संकल्प जेव्हा एखाद्या विशिष्ट चर्चला किंवा एखाद्या विशिष्ट पास्टरांना किंवा एखाद्या विशिष्ट देवाच्या सेवकाला किंवा सेविकेला तुम्ही जॉईन कराल तेव्हाच तुम्हाला तुमचा संकल्प सापडेल. The one whom God has called. ज्याला देवाने पाचारलंय, ज्याच्यावर कॉलिंग आहे. I'm not talking about talents and giftings. मी आता इथे कलांविषयी दानांविषयी बोलत नाही, मी टॅलेंट विषयी बोलत नाही. I'm talking about the fivefold office gifts that God has placed in the church. 5 पदरी सेवा ज्या देवाने चर्च मध्ये ठेवल्या त्याविषयी मी आता बोलत आहे. Abraham was called. अब्रामावर पाचारण आलं. There is no talent being talked about. इथे टॅलेंट विषयी कलेविषयी लिहिलेलं नाही की हाऊ टॅलेंटेड अब्राहम वॉज, त्याच्याविषयी काय लिहिलेलं नाही. Not 5 talents, 2 talents, 1 talent. का किती 5 कला 2 कला 3 कला 5 नाणी 3 नाणी 2 नाणी त्याचा उल्लेख नाही. The calling. कॉलिंग The Bible tells us बायबल म्हणतं in Acts 16, 1, 2 and 3. प्रेषितांची कृत्य 16वा अध्याय 1 ते 3. Paul came also to Derbe and to Lystra. A disciple was there named Timothy, the son of a Jewish woman who was a believer, but his father was a Greek. Paul wanted Timothy to accompany him. प्रेषितांची कृत्य 16वा अध्याय 1 ते 3. तुम्ही पण बायबल उघडा, फोनवर तर फोनवर, नाही तर जे पानाचं आहे ते पानाचं पण उघडा. मग तो दर्बे व लुस्त्र येथेही आला आणि पहा तेथे तिमोथेय नावाचा कोणी शिष्य होता. तो एका विश्वासणाऱ्या यहुदिणीचा मुलगा होता, पण त्याचा बाप हेलेंडी होता. तो रुसलातल्या व इकुन्यातल्या भावाकडून नावाजलेला होता. त्याने आपणाबरोबर यावे अशी पॉलची इच्छा होती. तेव्हा जे यहुदी त्या भागात होते त्यांच्यामुळे त्याने त्याला घेऊन त्याची सुनता केली. Amen. Amen. When God calls someone, परमेश्वर जेव्हा एखाद्याला पाचारतो He often assigns others to join Him in the work. त्याला परमेश्वर अनेक वेळेला जी इतर अनेक माणसं आहेत त्यांना सुद्धा ही कामगिरी देतो की त्या पाचारी सेवकाला तुम्ही मदत करा. No one works alone. कोणी एकटं काम करत नाही. No one is called to work alone. कुणालाही एकट्याला काम करायला बोलवलेलं We नाहीये. are all part of that great mission that God has called us for. देवाने आपल्याला सगळ्यांना त्या मोठ्या महान कामगिरीमध्ये एकत्र बोलवलेलं आहे. Amen. एकट्याची मिनिस्ट्री नसते. यू In the- नीड पीपल. In the case of Aquila and Priscilla, अक्विला आणि प्रिसिला यांच्या विषयीनं सुद्धा we see an example आपल्याला एक उदाहरण दिसतं. of a husband who followed his wife's calling. एक नवरा असा की जो आपल्या बायकोच्या पाचारणामागे चालला. शी वॉज कॉल्ड अँड ही वॉज फॉलोइंग हर. So in many parts of the Bible, तर बायबलच्या अनेक भागात Priscilla's name is mentioned before Aquila, her husband's name is mentioned, प्रिसिलाचं नाव तिचा नवरा अक्विला याच्या अगोदर लिहिलंय, which suggests ज्याच्यावरनं असा सल्ला मिळतो that she had a strong role in the ministry. की प्रिसिलाची भूमिका मिनिस्ट्रीमध्ये सेवेमध्ये फार बळकट होती. म्हणून पहिली प्रिसिला आणि मग तिचा नवरा अक्विला. And so her husband joined her in fulfilling that call. तर तिचा नवरा अक्विला त्या प्रिसिलावरती जे पाचारण होतं ते पूर्ण करण्यास्तव तिला जॉईन झाला They both worked together आणि दोघांनी एकत्र काम केलं and teaching and guiding other people in the faith. आणि विश्वासामध्ये इतर लोकांना शिकवण दिली, मार्गदर्शन केलं, सहाय्य केलं, शिकवलं. Amen. Amen. And so when one spouse is called to the forefront, तर नवरा बायको मध्ये जेव्हा एखाद्याला देव पुढे बोलावतो आणि पाचारतो the other should stand beside them. तेव्हा जो दुसरा आहे किंवा दुसरी आहे तिनं त्याला पूर्णपणे साथ दिली पाहिजे. नवऱ्यावर कॉलिंग असेल तर बायकोनी आयुष्याची आहुती त्या मिनिस्ट्रीत करायलाच पाहिजे आणि बायकोवर कॉलिंग असेल तर नवऱ्याने तिच्या मिनिस्ट्रीत स्वतःची आहुती द्यायलाच पाहिजे. They should stand beside the one who has been called, not behind them, not in front of them, but next to them. आणि जे पाचारित आहेत त्यांच्या खांद्याला खांदा लावून साथ दिली पाहिजे. मी असं म्हणत नाही त्यांच्या पाठीमागनं त्यांना साथ द्या का पुढून द्या, त्यांच्या सोबत उभं राहून त्यांना साथ द्या. Don't go before them. त्यांच्या अगोदरही पुढे जायची गरज नाही Don't go before the called one. आणि जे पाचारित आहेत ज्यांच्यावर कॉलिंग आहेत त्यांच्या पुढे जायची गरज नाहीये. Don't go behind them, त्यांच्या मागेही लपायची गरज but नाही. stand by them. त्यांच्या बाजूला उभे राहून मदत करा. That is the way a helpmeet works. अशा पद्धतीनं मदतगार काम करतो. Are you getting me? कळतंय का? मदतनीस किंवा मदतगार यांची भूमिका आहे नवरा बायकोत. That's why Bible says in Acts 18:26, आणि म्हणून बायबल म्हणतं प्रेषितांची कृत्य 18वा अध्याय 26वे वचन, Aquila and Priscilla took Apollos aside and explained to him the way of God more accurately. प्रेषितांची कृत्य 18:26 वचन, आणि तो सभास्थानात धैर्याने बोलू लागला.
तेव्हा प्रिसिला आणि अक्विला यांनी त्याचे भाषण ऐकून त्याला आपल्या जवळ घेतले आणि देवाचा मार्ग त्याला स्पष्ट करून दाखवला. So this reminds us तर याच्यावरनं आपल्याला आठवण होते that spouses are not just partners in marriage, की नवरा आणि बायको फक्त लग्नात भागीदार असतात आणि जीवन साथीदार असतात एवढंच नाही, but also in the ministry. जर त्यांना मिनिस्ट्री असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा ते इक्वल भागीदार आहेत. Praise God. त्याच्यावर कॉलिंग आहे मी कशाला करू, का तिच्यावर कॉलिंग आहे मी कशाला करू, असं नसतं. ते दोघांनी करायचं असतं. ते Just as the human body has different parts working together, जसं मानवी शरीरामध्ये वेगवेगळे अवयव एकत्र काम करतात, we also should find where we belong in God's purpose. आपल्याला पण कळलं पाहिजे देवाच्या संकल्पात मी कुठे फिट बसतो. जरा शोधा ना, गोंधळ करून घेण्यात काही अर्थ नाहीये. Joshua did not start as a leader. योशुआने लीडर म्हणून तर सुरुवात केली नव्हती He ना. first served under Moses, योशुआ मोशेच्या हाताखाली पहिलं काम करत होता ना, and his faithfulness आणि त्याच्यातला जो विश्वासूपणा in होता, following and assisting Moses मोशेच्या मागे चालण्यात त्याने जो विश्वासूपणा आणि इमानदारी दाखवली की मोशेचं मी ऐकणार, तो सांगेल तसं मी करणार, that prepared him to lead Israel into the promised land. त्यातून त्याची पूर्व तयारी झाली ना इस्रायली लोकांना अभिवचन दत्त देशात घेऊन जायची. Are you getting me, people? कळतंय का मी काय म्हणतोय? Always be attached to the one who is called of God. तर नेहमी ज्या माणसावर देवाचं कॉलिंग आहे त्या माणसाच्या सोबत राहा. Amen. Amen. Numbers 11:28. गणना 11वा अध्याय आणि त्यातलं 28वा वचन काढा. And Joshua the son of Nun, the assistant of Moses from his youth, answered and said, My Lord Moses, stop them. गणना 11वा अध्याय आणि त्यातलं 28वा वचन ना, 18व वचन, 28. 28व वचन. मग नूनाचा मुलगा यहोशुआ मोशेचा सेवक त्याच्या निवडलेल्या तरुणातला एक, याने तरुणातला एक, त्याच्या निवडलेल्या जवान यंग लोकांमधला एक, त्याने उत्तर देऊन म्हटले, माझ्या प्रभू मोशे त्यांना मना कर. Say, what we see is इथे Joshua आपल्याला was a young boy following Moses alongside with other youth, but he shined. इथे आपल्याला कळतं की हा यहोशुआ एक तरुण जवान यंगस्टर मुलगा होता आणि तो मोशेच्या सोबत इतर मुलांप्रमाणे साथ देऊन चालत होता, पण तो जास्त चमकत होता. Some people are called to be leaders, काही लोकांना लीडर म्हणून कॉलिंग येतं, while others are called to serve under that leadership. काही लोकांना त्या लीडरच्या हाताखाली काम करायचं बोलावणं असतं. And both roles are equally important. दोन्ही भूमिका तेवढ्याच महत्वाच्या आहेत. Are you getting me, people? कळतंय का? त्यामुळे एक मोठा एक लहान वगैरे नाही, दोन्ही तेवढंच महत्वाचं आहे. अलिशा, he also found his place with Elijah. अलिशाला पण एलिया सोबत आपली जागा मिळालीच ना. But he did not immediately start his own ministry. पण लगेच त्याने स्वतःची मिनिस्ट्री सुरू नाही केली. He first followed Elijah as a servant. पहिल्यांदा तो एलियाची सेवा करायचा, चाकर नोकर म्हणून. He used to pour water on the hands of Elijah. आणि एलियाच्या हातावर पाणी ओतायचा, त्याला नम्रता लागते. His faithfulness and willingness to serve, आणि त्याचा विश्वासूपणा, त्याची इच्छा की मला ही सेवा, मला हे काम करायचं आहे, that prepared him for a double portion of Elijah's anointing. बस त्यातून त्याची तयारी झाली की एलियाला जो अभिषेक आहे त्याचा दुप्पट अभिषेक या अलिशावर यावा. Today, आज many people reject serving under someone else. अनेक माणसं नाकारतात. आज अनेक बिलीव्हर माणसं कुणाच्याही हाताखाली काम करायला मनाईच करतात. That's why they don't have double anointing. आणि म्हणून त्यांना दुप्पट अभिषेक मिळतच नाही. That's why म्हणून they don't go beyond their seniors. त्यांचे जे वरिष्ठ आहेत, त्यांच्या डोक्यावरचे जे लीडर आहेत, त्यांच्या पुढे सुद्धा ते कधी जात नाही. Yes, people who have left us ज्या लोकांनी आम्हालाही सोडलंय, with a wrong heart, चुकीच्या हृदयाने सोडलंय, they don't go higher than us. ते आमच्यापेक्षा वर जात नाहीत. But if they follow like Elisha that followed Elijah, जो अलिशा एलियाच्या मागे चालला, जसं ते तसे जर ते चालले, they will get double portion of the तर anointing. आमच्यापेक्षा दुप्पट अभिषेकाचा वाटा त्यांना मिळेल. They will have bigger churches and bigger ministries. आणि याहूनही मोठं चर्च आणि मोठी सेवा त्यांच्या पदरी पडेल. You have to move rightly, योग्य रीतीनं चालायला with the लागतं right बेटा. heart, with the right spirit. योग्य हृदय पाहिजे, योग्य आत्मा पाहिजे. द हार्ट ऑफ द मॅटर इज मॅटर ऑफ द हार्ट The अलोन. Bible tells us बायबल सांगतं in 1 Kings 19:21, एक राजे 19वा अध्याय आणि त्यातलं 21वं वचन. then he arose and went after Elijah and assisted him. एक राजे 19वा अध्याय आणि त्यातलं 21वं वचन असं सांगतं की मग तो उठला, त्याने तर त्याच्या मागून माघारे जाऊन मग त्याने सेवा केली, सेवा करीत गेला. एलियाच्या मागे चालला आणि त्याची सेवा करीत गेला. 21व्या वचनाचा शेवटचा भाग मराठीत. And so if you want to walk in your calling, तर तुम्हा लोकांना सुद्धा जर तुमच्या कॉलिंग मध्ये जे काही पाचारण तुमच्यावर आहे त्यात चालायचं असेल, or I can say,
किंवा मी असं म्हणीन, if you want to walk with your giftings जर तुम्हाला तुमच्या टॅलेंटला, गिफ्टिंगला, जी and काही your talents, तुमच्याकडे जी काही कलादानं आहेत त्याला घेऊन जर तुम्हाला चालायचं you असेल, have to find a spiritual leader who has a calling from God like Abraham. तुम्हाला एक आत्मिक लीडर शोधावा लागेल की ज्याच्यावरती अब्रामासारखं कॉलिंग आहे, A calling like Moses. मोशेसारखं कॉलिंग आहे, A असा एक calling leader. like Elijah. एलियासारखं कॉलिंग ज्याच्यावर आहे असा एक लीडर तुम्हाला शोधावाच लागेल. And serve faithfully until God promotes you. आणि देव जोवर तुला बढती देत नाही तोवर इमानानं सेवा करावी लागेल. Many people wander in their Christian lives अनेक लोक आपल्या ख्रिश्चन जीवनात भटकतात, because कारण they join places where God has never placed them. ज्या जागी देवाने त्यांना ठेवलं नाही त्या जागी ते जाऊन जॉईन होतात. Because they refuse to join where God has placed them. कारण की देवाने त्यांना जिथल्यासाठी बोलवलंय तिथं जॉईन व्हायला ते तयार नाहीत, म्हणून ते चुकीच्या जागी And सापडतात. sometimes कधी-कधी. it is our own ego, our own pride, our own understanding आपल्या स्वतःतला इगो, अहमपणा, मीपणा, आपली स्वतःची समजूत that cuts us off to have a shared ministry with somebody who is called. आपल्याला कापून टाकते अशा देवाच्या सेवकापासनं की ज्याच्यावर कॉलिंग आहे आणि ज्याला आपण मदत करू शकतो. The church is like a body of Christ. चर्च ख्रिस्ताचं शरीर आहे. Each part has a specific function. प्रत्येक अवयवाचा एक विशिष्ट भाग आहे. And when you join there correctly, आणि तिथे जर योग्य रीतीनं तुम्ही जाऊन फिट झाला you sense peace in your heart. तर हृदयामध्ये शांती मिळते ना You have बेटा. joy in your life. आणि आयुष्यात आनंद येतो. Like if you wear the right shoes on the wrong foot, जसं तुम्ही बूट घातले पण चुकीच्या पायावरती चुकीचा बूट घातला, it may fit, डावीकडचा उजवीकडे आणि उजवीकडचा डावीकडे घातला, बूट बसेल खरा but it will never feel right for पण you. तुला ते बरोबर वाटणार नाही, In the same way, कारण ते मिसफिट आहे. तसंच if you are in the church or ministry समजा तुम्ही चर्च मध्ये आहात, तुम्ही एखाद्या मिनिस्ट्रीत आहात where you do not belong, जिथले तुम्ही ऍक्च्युअली नाहीये, त्या चर्चचे त्या मिनिस्ट्रीचे ऍक्च्युअली तुम्ही नाहीये, you will find yourself out of place. मग तुम्हाला पण तिथे गेल्यानंतर असं आउट ऑफ प्लेस वाटतं की नाही ही जागा माझी नाहीये, But still you stick there तरी तुम्ही तिथे चिकटून राहता. because I don't want to go to the right place का? कारण मला योग्य जागी जायचं नाही, because I cannot flow with some people. कारण त्या योग्य जागी ना काही लोक आहेत ना, त्या लोकांशी माझं जमत नाही ना, मग मी तिथे जाणार नाही. अरे पण तू तिथे मिसफिट आहे, काय करतोय? Either you need to change yourself एक तर स्वतःला बदल, or you need to move to where God wants you to be. नाही तर देवाला तू जिथे हवा आहेस तिथे ये. Are you getting me, people? दोनच ऑप्शन आहेत, एक तर स्वतःला बदला, नाही तर देवाला जिथे तुम्ही हवे आहात तिथे या. Bible tells us बायबल सांगतं in 1 Corinthians 12:12, 1 करिंथ 12:12, for just as the body is one and has many members, so it is with Christ. 1 करिंथ 12 अध्याय 12 वचन. कारण जसे शरीर एक आहे आणि त्याला पुष्कळ अवयव आहेत आणि त्या शरीराचे अवयव पुष्कळ असताही सर्व मिळून एक शरीर आहे, तसंच ख्रिस्तात पण आहे. So do not force yourself into a place where you do not belong. तर ज्या जागेचे तुम्ही नाहीये त्या जागेवर स्वतःला बळजबरीनं आणू नका. Ask God to show you where He has called you. देवाला विचार ना की देवाने तुला कुठल्यासाठी बोलवलंय. And so ego and pride can keep people from joining the right place. तर असं असतं, अहमपणा, मीपणा, इगो लोकांना त्यांच्या बरोबर त्या जागेत येण्यापासून थांबवतो. Many people refuse to submit to mentors and pastors or leaders because of pride. आणि अनेक लोक त्यांच्या घमेंडीमुळे एखाद्या कॉल्ड किंवा पाचारित पास्टरांना, सेवकांना जॉईन होतच नाहीत, कारण त्यांचे इगो एवढे मोठे आहेत, त्यांचा घमेंड एवढी मोठी आहे. They think they do not need guidance. त्यांना असं वाटतं नाही नाही मला काही गायडन्सची गरज नाही, मला काही मार्गदर्शनाची गरज नाही, आय एम फाईन ऑन माय ओन. But Joshua found his place when he followed Moses. पण असं नसतं बेटा. यहोशुआला त्याची जागा मोशेच्या मागे चालल्यावरच सापडली And Elisha found his place when he followed Elijah. आणि अलिशाला पण एलियाच्या मागे चालल्यावरच जागा सापडली ना स्वतःची. You find your place by not pointing out mistakes of the leader. तुम्हाला तुमच्या जागा लीडर कडे सारखं एक दोषारोप ठेवून की हे लीडर चुकल्या, हे लीडर चुकल्या असं करून तुम्हाला तुमच्या जागा सापडणार नाहीये. You need to know तुला कळायला पाहिजे that person has been called by God. अरे त्या व्यक्तीवर देवाचं कॉलिंग आहे, सारख्या चुका काय काढतो त्याच्यात. And through him God is going to bless. आणि देवावर जर त्याचं कॉलिंग आहे तर त्याच्याद्वारेच देव आशीर्वादित करणार आहे का ते देवाला विचार. Praise God. Amen. Hebrews 13 verse 17 इब्री says, करास 13वा अध्याय 17व वचन सांगतं. obey your leaders and submit to them, for they are keeping watch over your souls. इब्री करास पत्र 13वा अध्याय 17व वचन. तुम्ही आपल्या लीडर्सच्या आज्ञा पाळा. पुढारी लिहिलंय, मी लीडर म्हणते समजायला. तुम्ही आपल्या पुढाऱ्यांच्या किंवा लीडर्सच्या आज्ञा पाळा, त्यांच्या अधीन असा, कारण ज्यांना हिशोब द्यायचा आहे अशांसारखे ते तुमच्या जीवांकरता जागृत राहतात, यासाठी की त्यांनी आनंदाने करावे.
Pride keeps many people from stepping into their God-given place. अभिमान, स्वाभिमान, घमेंड आणि गर्व अनेक लोकांना देवाने त्यांना ज्या जागा दिल्या त्या जागेत येऊच देत नाही. If somebody has shined in his place, it is because he is humble. एखादा माणूस जर त्याच्या जागेत चमकतो तर का चमकतो माहितीये? तो नम्र आहे म्हणून चमकतो. If anybody has been promoted in that location, it is because he is humble. एखाद्या माणसाला एखाद्या परिसरामध्ये जर बढती मिळालेली दिसली तर म्हणायची हा नम्र आहे म्हणून याला बढती So मिळाली. we must humble ourselves, आपल्याला स्वतःला नम्र करावंच लागेल. and we काही म्हणा. need to be willing to learn and serve under those whom God has placed in leadership. आणि ज्या लोकांना लिडरशिपवर देवाने ठेवलेलं आहे त्यांच्याकडनं आपल्याला नम्रपणे शिकून घ्यावं लागेल. And so to find where you belong in God's plan, तर देवाच्या योजनेमध्ये मी कुठे फिट बसते हे शोधून काढायला start by praying for guidance. प्रार्थना करा की देव बाप्पा तू मला मार्गदर्शन कर, तू मला चालव, तू मला सांग, तू माझ्याशी बोल. Ask God to show you where He wants you to serve. देवाला मागा ना की देव बाप्पा मी तुला कुठे पाहिजे, मी कुठे तुझी सेवा करायची मला सांग. And you need to trust in God. आणि देवावर विश्वास ठेवायचा. You should not lean on your own understanding. स्वतःच्या समजुतीवरती विचार कर करून अवलंबून राहू नका. That's what Proverbs 3 tells us. नीतिसूत्र 3रा अध्याय आपल्याला असं सांगतो. Look for God, देवाला शोधा or look for where God is already working. किंवा देव जिथे ऑलरेडी काम करत आहे ते बघा. Many people start joining places where God is not working. आणि अनेक लोक अशी असतात बिलीवर माणसं की अनेक बिलीवर माणसं अशा कुठल्या तरी जागेत जॉईन होतात की जिथे देव काही काम करतच नाहीये. Be at a place where God is working आणि actively. कमीत कमी अशा जागी तरी या ना की जिथे देव कार्य करत आहे. It is useless working and being in a place where God is not working and moving. अशा जागेमध्ये जाऊन काय फायदा आहे? ते निरुपयोगी आहे की जिथे देवाचं काहीच कार्य होत नाही. तिथे जाऊन बसून काही फायदा नाही. जिथे देवाचं कार्य चाललेलं आहे तिथे तरी कमीत कमी जाणार आहे. I will not join myself for anything where God is not moving and working. मी नाही अशा कुठल्या जागी जाऊन स्वतःला जॉईन करणार की जिथे देवाचं काही कार्य झालेलं मला दिसत नाहीये. Where there is fruit, I will be there. जिथे फळ आहे तिथे मी जाईन. Where there is barrenness, I will not be there. जिथे वांसपणा आहे, जिथे फळच नाही, जिथे देवाचं कार्य काही होतानाच दिसत नाही, तिथं कशाला मी जॉईन करायचं का मेंबरशिप घ्यायची आणि राहायचं? I won't go for the name, I will see the fruit. मी नावामागे जाणार नाही, मी फळ बघीन. I will not go for that person, but I will go where God is moving. मी त्या व्यक्तीमागे वेडा होणार नाही, पण जिथं देवाचं कार्य चाललेलं आहे ते तर दिसतं ना, ते कळतं सुद्धा ना, मग तिथं मी जाईन. If there is a church or a leader or a ministry एखादा चर्च आहे, समजा एखादा लीडर आहे, एखादी मिनिस्ट्री आहे, where God is moving, जिथे देव कार्य करत आहे where God is actively involved, आणि जिथं देव कार्यरतपणे गुंतलेला आहे, consider yourself to align yourself in that place. तर स्वतःला त्या a person. जागे तर त्या स्वतःला त्या जागेमध्ये किंवा त्या माणसाशी जोडून घ्या. Amen. कारण दिसतंय ना, The Bible tells us बायबल सांगते ना how Paul responded to God's guidance. पॉलने देवाच्या मार्गदर्शनाला कसा प्रतिसाद दिला. See, God called Paul, देवाने पॉलला पाचारलं and so people were joining Paul. तर लोक पॉलला जॉईन व्हायला लागले. In Paul's calling, they found their worth. पॉलच्या कॉलिंग मध्ये त्या लोकांना त्यांची स्वतःची किंमत पण सापडली. In Paul's calling, they found their ministry. पॉलच्या कॉलिंग मध्ये त्यांना स्वतःची सेवा पण सापडली की मी हे करायचंय. If they had been individuals, they wouldn't have done anything for God. जर ते एकटे गेले असते तर ते देवासाठी काहीच करू शकले नसते, पण पॉलच्या कॉलिंग मध्ये त्यांना कळलं की आमची जागा काय, आमचं काम काय. Praise God. देवाला धन्यवाद. Bible says in Acts 16:9 and 10, प्रेषित 16:9 आणि 10 मध्ये बायबल म्हणतं this is how Paul responded to God's direction. पॉलने देवाच्या मार्गदर्शनाला असा प्रतिसाद दिला. प्रेषितांची कृत्य 16वा अध्याय 9वे वचन. And a vision appeared to Paul in the night. A man of Macedonia was standing there, urging him and saying, "Come over to Macedonia and help us." And when Paul had seen the vision, immediately we sought to go on into Macedonia, concluding that God had called us to preach the gospel to them. प्रेषित 16:9 आणि 10. आणि रात्री पॉलला दृष्टांत दिसला, तो असा की कोणी मासेदोनियातला माणूस उभा आहे व आपणाला विनंती करीत म्हणत आहे की इकडे मासेदोनियात येऊन आमचे सहाय्य कर. असा दृष्टांत त्याने पाहिला. तेव्हा त्यांना शुभवर्तमान सांगायला देवाने आम्हाला बोलावलेले आहे असे समजून आम्ही मासेदोनियात जाण्यास लागलाच प्रयत्न केला. See, a vision appeared to Paul. दृष्टांत फक्त पॉलला झाला होता. See, माइंड यू, दृष्टांत फक्त पॉलला झाला, पण जाताना आम्ही सगळे गेलो. see, when Paul had seen the vision, immediately we all went with Paul. पॉलला दृष्टांत झाला एकट्याला आणि त्यानंतर पुढे काय लिहिलंय? आम्ही सगळे जायला निघालो.
concluding that God had called us all to preach. असा निष्कर्ष काढून की आम्हाला सगळ्यांना देवाने मासेदोनियात प्रीचिंग करायला बोलावलेलं आहे. One man got the vision. एका माणसाला दृष्टांत झाला. Everyone said we have to enter that vision. बाकीचे सगळे आमेन म्हणाले आणि म्हणाले या दृष्टांतात आपण सुद्धा पदार्पण करायचं आणि चलायचं, पॉल बरोबर निघायचं. Praise God. देवाला धन्यवाद. Be willing to serve before expecting your own platform. स्वतःचे मंच आणि स्टेज मिळण्या अगोदर सेवा करायची तयारी ठेवा. Many want to lead before they learn. अनेक लोकांना शिकण्या अगोदर लोकांना चालवायला फार आवडतं. Many want to become masters before they become disciples. अनेक लोकांना शिष्य होण्या अगोदर मालक बनायला फार आवडतं. But the Bible teaches पण बायबल शिकवत आहे that faithfulness in small things, लहान गोष्टींमध्ये विश्वासूपणा it leads to greater opportunities. मोठ्या मोठ्या संधीकडे आपल्याला नेतो. Amen. विश्वासूपणा आणि इमानदारी खूप महत्वाची असते बेटा. आम्ही बघो न बघो वो सब देख रहा. Luke 16:12. लूक 16:12. One who is faithful in very little is also faithful in much. लूक 16:12 मध्ये लिहिलंय, जो थोडक्यामध्ये विश्वासू असतो तो मोठ्यात सुद्धा विश्वासू राहतो. So let go of pride तर गर्व जाऊ दे and be humble in serving where God has placed you. आणि देवाने तुम्हाला जिथे बोलवलेलं आहे तिथे नम्रपणे कामं करायला शिका. That's what James tells us. असं याकोबाच्या पत्रात याकोब सुद्धा आपल्याला सांगतो. Humble yourselves therefore म्हणून स्वतःला नम्र करा देवाच्या महान हाताखाली. under the mighty hand of God, देवाच्या महान हाताखाली स्वतःला नम्र करा, and He will exalt you. देव तुम्हाला उंच करेल. Sometimes कधी कधी God calls you to support someone else's vision before He gives you your own vision. परमेश्वर तुम्हाला अशासाठी बोलवतो की आणि कुणाला तरी जो दृष्टांत झालाय त्याला त्या दृष्टांतात तू मदत कर, तुला स्वतःचा दृष्टांत देण्या अगोदर. Even if He does not give you your own vision, आणि जरी देवाने तुला स्वतःचा दृष्टांत वेगळा आगळा काही दिला नाही, since you have got talents and giftings, पण तुझ्याकडे कलादान असल्यामुळे you have to join somebody who has been called by God. असा कोणीतरी ज्याच्यावरती देवाचं कॉलिंग आहे त्याला स्वतःला जॉईन करा. Even a church is called by God. चर्चला सुद्धा देव कॉलिंग देत असतो बरं का. Jesus said, I am building my church. येशू म्हणाले ना, मी माझं चर्च बांधत आहे. And in a church there is a pastor. आणि चर्च मध्ये एक पास्टर असतात. And God gives him the vision. त्या एका पास्टरला देव दृष्टांत देतो. The whole church has to join him in that vision अख्ख्या चर्चने त्या दृष्टांतात त्या पास्टरांना मदत करायला पाहिजे and complete the vision of God. आणि देवाचा दृष्टांत पूर्ण केला पाहिजे. त्यात तुझं आणि माझं कुठून आलं? Amen. आमेन. Are you getting me? कळतंय का? When God called Abraham alone, देवाने जेव्हा अब्रामाला एकट्याला it बोलावलं, was upon Sarah to join him. सारेवर होतं की आता माझ्या नवऱ्याला मी साथ देणार की नाही देणार. She could not say, ती असं नाही म्हणू शकत, only in family फक्त फॅमिलीत I will be there. मी असीन तुमची बायको, But in spirituality, I won't join you. मग आध्यात्मिक जगात मी तुम्हाला साथ देणार नाही. तुम्ही वेगळे मी वेगळी. When God joins you No. together, जेव्हा देव तुम्हाला एकत्र बांधतो, it's not only for natural purposes but also spiritual ते purposes. एकत्र येणं फक्त नैसर्गिक कारणांनी नाहीये, ते आध्यात्मिक कारणांनी सुद्धा आहे. That's why Bible says, म्हणून बायबल म्हणतं, do not be yoked with unbelievers. अविश्वासू लोकांशी लग्न करू नका. ते याच्यासाठीच म्हणतं. Because if you marry an unbeliever, you will still have a child. कारण तुम्ही जर अविश्वासू माणसाशी लग्न केलं तर मुलं तुम्हाला होतील, ती होतातच. You will have a family. आणि फॅमिली तुमची बनेल, ती बनतेच. But पण God is saying this tie-up is a spiritual tie-up देव म्हणतो हे बंधन आध्यात्मिक आहे in which there is a natural आणि tie-up. आध्यात्मिक बंधनात नैसर्गिक बंधनं पण असतात. First is spiritual tie-up, then पहिलं- is natural tie-up. पहिलं आत्मिक बंधन बघा, मग ही नैसर्गिक बंधनं बघा. That's why when you are looking out for a spouse, म्हणून जेव्हा केव्हा तुम्ही तरुण मुलं मुली जीवन साथीदार शोधता, don't just pick up anybody at random. असं रँडमली कोणाला पण निवडून लग्न करून मोकळे होऊ नका. Because कारण- if you are a prayer warrior, जर तू प्रार्थनेतला माणूस आहे if you are a church goer, आणि तू जर चर्चला नियमित जाणारा माणूस आहे, if you are doing something in the जर ministry, मिनिस्ट्रीत तू काहीतरी करणारा माणूस you आहे, need a partner who will accompany you, तुला जीवन साथीदार पण तसाच पाहिजे जो तुला साथ देईल who will show interest in that आणि ministry. इंटरेस्ट दाखवेल की आपण दोघं मिळून करू. That's why sometimes you see म्हणून कधी कधी तुम्ही बघत असाल people who are on fire before marriage. जी लग्ना अगोदर माणसं आगीवर असतात, After the marriage, they are very cold. लग्नानंतर गार पडतात. Why? का? Because they married the wrong कारण person. चुकीच्या व्यक्तीशी लग्न केलंय त्यांनी. Are you getting me, people? कळतंय मी काय म्हणतोय? So it was Sarah that had to join Abraham in his spiritual call. आता सारेवर होतं, सारेवर अवलंबून होतं की आता अब्रामाच्या आध्यात्मिक कॉलिंग मध्ये मी त्याला साथ देणार आहे की नाही देणार आहे. When God called Paul, देवाने जेव्हा पॉलला पाचारलं, others had to join him. बाकीच्या लोकांना पॉलला जॉईन करावं लागलं. They could not try to do their own thing. ते स्वतःचं काम करू नाही शकले.
करू शकतच नाहीत. And so if you do not find your place in God's work, तर तुम्हाला देवाच्या कामात जर आपली जागा सापडलीच नाही, you will feel something is missing. तुम्हाला वाटेल, रोज तुम्हाला असं वाटेल की नाही समथिंग इज मिसिंग, तुम्हाला बरं वाटणार नाही, तुम्हाला You will गुदमरल्यासारखं never होईल. have peace. आणि शांती मिळणार नाही. इखाबोत कपाळावर शिक्का बसेल की ग्लोरी व्हॅनिश्ड, Amen. गौरव गेलेला आहे. So whether you're called to be like Abraham तर अब्रामासारखं तुम्हाला बनायला कॉलिंग असो, or a supporter like Sarah नाहीतर सारे सारखं तुम्हाला त्याला आधार द्यायचं कॉलिंग असो, or like Silas or Joshua or नाहीतर सिला, Elisha, तिमोथी, यहोशुवा, अलीशा यांच्यासारखं काही कॉलिंग असो, you all have a place in God's plan. देवाच्या योजनेत तुमची प्रत्येकाची जागा आहे. Amen. आमेन. That's why Bible says म्हणून बायबल म्हणतं in Ecclesiastes 4 verse 9, उपदेशकाचा 4 अध्याय 9 वचन, two are better than one एकापेक्षा दोघे बरे, because they have a good reward for their labor. कारण त्यांच्या कामाचं त्यांना चांगलं प्रतिफळ मिळतं, म्हणून एकापेक्षा दोघे बरे. So do not wander aimlessly. तर असं काही हेतू नसल्यासारखे इकडे तिकडे भटकू नका. Find your Abraham and step into your divine purpose. शोध ना स्वतःचा अब्राहम आणि टाक ना पाऊल तुझ्या दैवी संकल्पात. Praise God. देवाला धन्यवाद. Take the points now. आता मुद्दे घ्या. First point, पहिला मुद्दा, finding your Abraham, तुमचे अब्राहम शोधणे, seeking and aligning with God's call. देवाच्या पाचारणाशी संकल्पाशी स्वतःला जुळवणे. God's plan always involves people working together. आणि देवाच्या योजनेमध्ये माणसांनी नेहमी एकत्र काम करायचं ठरलेलं असतं, एकट्याचं नाहीये. Sometimes God calls one person, कधी कधी देव एका माणसाला कॉलिंग देतो but others must join them to fulfill the mission. आणि बाकीच्या लोकांनी त्याला सहाय्य केलं पाहिजे त्याचं ते मिशन किंवा कामगिरी पूर्ण करायला. Other times, इतर वेळेला a person must seek out a leader to follow एखाद्या माणसाने एखादा लीडर शोधून घ्यायचा की ज्याच्यावर कॉलिंग आहे आणि त्याच्या मागे चालायचं, so they can step into their purpose. म्हणजे त्यांना त्यांच्या संकल्पात पाऊल टाकता येईल. काहीतरी संकल्प देवाचा तुझ्याही जीवनासाठी असेल ना, त्यात पाऊल टाकता येईल. A leader must know who is supposed to walk with them, आणि एखाद्या लीडरला पण माहित असलं पाहिजे की त्याच्यासोबत कोणी चालायला हवंय. and a follower must know who they are meant to serve under. आणि अनुयायाला पण कळलं पाहिजे की मी कोणाच्या हाताखाली सेवा करायची आहे. A leader should not pick up anybody and then take him along with them. आणि लीडरने No. सुद्धा निवडताना असं कोणालाही निवडून नेमू नये. Paul also took Mark, but he later on suffered. पॉलने मार्कला निवडलं खरं, पण मार्कामुळे नंतर त्याला त्रासही झाला जरूर. When the right people come together, योग्य माणसं एकत्र आली ना, God's work moves forward. की देवाचं काम पटकन पुढे जातं, Blessings are released आशीर्वाद मोकळे होतात and destinies are fulfilled. आणि आयुष्याच्या दिशा पूर्ण होतात. पण टीम बरोबर झाली पाहिजे. Sometimes कधी-कधी. a leader must go looking for the right people to help in the work of God. एखाद्या लीडरनी पण योग्य लोकांना शोधलं पाहिजे, देवाच्या कामात त्याला सहाय्य करणारी योग्य माणसं. And he has to seek God. आणि देवाला त्याने प्रार्थना केली पाहिजे त्याच्यासाठी, And God will lead him. आणि देव त्याला चालवेल. Like God told Elijah, go and meet Elisha. He is the right person for जसं you. देव एलियाला म्हणाला की जाऊन अलीशाला भेट, कारण तो तुझ्यासाठी बरोबर माणूस आहे. Elijah went looking for Elisha. एलिया अलीशाला शोधत निघाला And he found him working in the field. आणि अलीशा त्याला शेतात काम करताना सापडला And he threw his cloak on him. आणि त्याने त्याचा झगा त्याच्यावर फेकला. This was a sign हे चिन्ह आहे that God was calling Elisha. की देव अलीशाला बोलवत होता की आजा. But even in that, Elisha had to make a choice. पण त्याच्या सुद्धा अलीशानी निवड केली पाहिजे ना. देव तर त्याच्या दारापर्यंत आला, पण आता घ्यायचं का नाही ते अलीशावर आहे. He could follow Elijah or stay in his old life. आता एलियाच्या मागे हा चालणार आहे का तो आपल्या स्वतःच्या जीवनातच गुरफटून राहणार आहे. इट्स अप टू अलीशा. If he had ignored the calling, जर अलीशानी त्या पाचारणाकडे दुर्लक्ष केलं असतं he would have missed his destiny. तर त्याची आयुष्याची दिशा चुकली असती. So many times अनेक वेळा we call people, आम्ही पण लोकांना बोलवतो, handpick them up, आम्ही लोकांना वेचतो की आओ हमको मदत करो, but then it is upon them. पण त्या लोकांवर आहे ना, It is their choice. त्यांची निवड आहे ना. They may put it off ते कदाचित नकार देतील for a later date, किंवा म्हणतील नंतर बघूया, or they will say no. नाहीतर नाही म्हणतील आणि निघून जातील. Their destiny depends on what they say. त्यांच्या आयुष्याची दिशा ते काय उत्तर देतात त्याच्यावर अवलंबून आहे. इधर इज यस और नो. आम्हा आमच्या सारख्यांचं काय, नो तर नो, दुसरा शोधा. If Elisha had ignored the calling, अलीशानी जर त्याच्या पाचारणावर त्या हक्केकडे दुर्लक्ष केलं असतं he would have had no destiny. तर त्याची काय आयुष्याची दिशा खरी झाली असती अलीशाची. Praise God. देवाला धन्यवाद. देव हाका मारतो, देवाच्या सेवकांद्वारे पण देव आपल्याला हाका मारतो, पण ओ देणं का नाही देणं ते आपल्यावर आहे ना. If God is calling you, जर देव तुला पाचारतोय, you will never have peace until you say yes to his देव calling. तुला हाक मारतोय, जर तू हो म्हणत नाही तुला शांती मिळणारच नाही.
Are you getting me? देव तुला हाका एवढ्या मारतोय जोवर तू हो म्हणणार नाही तुला शांती मिळणार नाही. यू डू एनिथिंग अंडर द सन. Paul also searched for people to help him in the ministry. पॉल पण लोकांच्या शोधात होता की आओ मुझे हेल्प करो, मला लोकांची गरज आहे, माझ्या हातांना हात द्या, माझं बळ वाढवा. John Mark had once left the work, आणि जॉन मार्क यांनी एकदा काम सोडलं. but later Paul wanted him to come back नंतर पॉलची इच्छा होती की तो परत यावा, because he saw value in him, but he didn't see the right response in him. कारण त्याने किंमत बघितली की ह्याच्यात आहे पण योग्य प्रतिसाद त्याला त्याच्याकडनं मिळाला नाही. म्हणजे त्याला कळलं ये बंदा कर सकता है Yes. बट ये हाँ बोल ही नहीं रहा है, See, तो इसको हम यूज कैसे करें. he has value, त्याच्यामध्ये ती कुवत आहे but he's timid. पण तो भित्रा आहे, येत नाही पुढे. See, फिर ऐसो को कैसे यूज करे. because कारण when Mark saw that there are many stones that are being thrown on Paul, मार्कनी जेव्हा पाहिलं की पॉल सरांना दगड फार बसतात, सगळीकडे मार बसतो, ते सगळीकडे दिसतात, मग लोक त्यांच्यावर उठतात. and so if I be with him, जर ह्यांच्या बरोबर मी पण मिळालो, he gets 8 stones, at least I will get 2 stones. त्यांना 8 दगड बसले तर मला 2 तर खायलाच I लागतील. don't want those 2 stones also. मला नको, मला नको, मला ते 2 दगड पण नको. Halfway he went away. अर्ध्यातच सोडून गेला. There are people of value, but there are not people of all right choices. कुवत असलेली किंमत असलेली माणसं जरूर असतात पण ती निवड नीट करत नाहीत म्हणून गचकतात. People are timid. लोक भित्रड आहेत, People are afraid. लोक घाबरतात. God needs risk takers. देवाला धोका घेणारी माणसं पाहिजेत. He will supply the strength. देव तुला शक्ती He पुरवेल, will supply the blessing. देव आशीर्वाद पण पुरवेल. You say yes तू to it. हो तर म्हण. ते पण कॉलिंग असलेल्या माणसाला मदत करायला तुम्ही हो म्हणताय, एवढं काय टेन्शन आहे. Sometimes कधी-कधी. a leader must restore someone who has fallen away एखाद्या लीडरनं जो खाली पडलेला आहे त्याला पुनर्वसित पण केलं पाहिजे and bring them back to their assignment. आणि त्यांना त्यांच्या कामगिरीवर परत घेतलं पाहिजे. That's what Paul did. पॉलनी असं केलंय. He waited for Mark to change, पॉलने वाट पाहिली की मार्क बदलेपर्यंत मी वाट बघीन. but he still said that fellow is of value to me. आणि तरी पॉल म्हणायचा हा मार्क माझ्यासाठी फार मोलाचा आहे ऍक्च्युली. That's why he wrote in 2 Timothy 4:11, आणि म्हणून तर 2 तिमोथी 4:11 मध्ये पॉलने लिहिलंय बघा. get Mark and bring him with you because he is helpful to हो me ना, in my 2 ministry. तिमोथी 4 आणि 11 मध्ये म्हणूनच पॉल म्हणाला की तुम्ही येताना मार्काला आपल्या बरोबर घेऊन या कारण तो मला सेवेसाठी फार उपयोगी आहे. Say, how many years Mark wasted किती वर्ष मार्कनी मध्ये वाया घालवली मात्र just because he was timid and afraid? का. कारण भित्रट नको नको त्यांच्या सोबत आपण नको लाईमलाईट मध्ये यायला, बाबा त्यांना दगड बसतात आपल्यालाही बसतील. But he changed, पण तो बदलला. and it was Paul who first invited him back. आणि पॉलने त्या मार्कला परत आमंत्रित केलं की अभी वापस आ जा. Sometimes कधी-कधी. leaders should take that extra step and the Lead- second mile to bring those people who have fallen back. जे लीडर असतात ना त्यांनी पण थोडी जास्तीची मैल चालायचं आणि जे कोणी पडलेत त्यांना परत आणायचा प्रयत्न करायचा. Amen. Amen. Even if you have made mistakes in the past, आणि जरी भूतकाळात तुमच्याकडनं चुका झाल्या असल्या, God can still bring you back to his work. ठीक आहे ना, देव त्याच्या कामात तुम्हाला परत आणू शकतो. Amen. एकदा चुकले म्हणजे कायमचे चुकले असं नसतं ना ते. So while some leaders might find the right people, तर काही लीडर लोकांना योग्य माणसं मिळतील, sometimes it is the follower who must seek out their leader. पण कधी कधी जो अनुयायी आहे त्याने पण आपला लीडर शोधला पाहिजे. जसं मी म्हटलो आता, Say, the followers also should seek their leader. जो अनुयायी आहे ज्याला मागे चालायचं आहे त्याने पण शोधायचं ना की मला कोणाच्या मागे चालायचंय, कोण असा लीडर आहे ज्याच्या मागे मी चालू. Not always wait for the leader to call you. आणि नेहमी लीडरनी मला हाक मारू दे मग मी जाईन असं कशाला. कधी कधी आपणही जावं. Moses saw leadership potential in Joshua मोशेनी पाहिलं यहोशुआ मध्ये खूप कुवत आहे, हा लीडर बनू शकतो. and trained him. आणि त्याला प्रशिक्षण दिलं, ट्रेनिंग दिलं. But Joshua did not start as a leader. पण यहोशुआची सुरुवात लीडर म्हणून झाली नाही. He started serving Moses. त्याने मोशेची सेवा सुरू केली. He himself went to Moses. तो स्वतः मोशेकडे गेला He wanted to be a helper to आणि Moses. त्याला मोशेसाठी मदतगार बनायचं होतं की सर कुछ काम रहा तो कभी आय एम वन कॉल अवे टेल मी. And so over time, आणि मग काळाच्या ओघात he became ready to lead Israel. हा यहोशुआ तयार झाला ना इस्रायलला मार्गदर्शन करायला, लीडर बनायला. Exodus 17:9 says, निर्गम 17वा अध्याय आणि त्यातलं 9वं वचन असं सांगत आहे. Moses said to Joshua, choose for us men and go out and fight with Amalek. Tomorrow I will stand on the top of the hill with the staff of God in my hand. निर्गम 17वा अध्याय 9वं वचन. आणि मोशेने यहोशुआला सांगितले, आम्हासाठी मनुष्य निवडून घे आणि बाहेर जाऊन अमालेक्यांशी लढ.
उद्या मी देवाची काठी हातात घेऊन डोंगराच्या शिखरावर उभा राहीन. See, we all need one another. बघा, आपल्याला सगळ्यांना एकमेकांची गरज आहे बरं का. If फक्त you- मला तुमची, तसं तुम्हाला माझी गरज आहे. If a Joshua needs 2 hands to pray, जर यहोशुआला 2 हात लागले प्रार्थनेसाठी, even those 2 hands needs 2 hands to fight the battle तर त्या down. 2 हातांना पण आणि 2 हातांची गरज आहे खाली युद्ध लढण्यासाठी. Are you getting me? कळतंय का मी काय म्हणतो? A Joshua needs praying hands. यहोशुआला प्रार्थना करणारे हात गरजेचे होते. A Moses needs a fighting hand. मोशेला युद्ध करणारे हात गरजेचे होते. And that is how victory is won. अशा पद्धतीनं विजय जिंकले That जातात. is how a war is won. अशा पद्धतीनं लढाया जिंकल्या जातात. Praise God. देवाला धन्यवाद. If a leader sees something in you, एखाद्या लीडरला जर तुझ्यामध्ये काही दिसलं, stay faithful because God is preparing you for something तर greater. विश्वासू राहा त्या लीडर सोबत, कारण की देव तुझ्यासाठी काहीतरी मोठं तयार करत आहे. Amen. आमेन. Elisha is another example अलिशा अजून एक सुंदर उदाहरण of आहे. someone who followed a leader very closely. असा कोणीतरी की जो त्याच्या लीडरच्या मागे फार जवळून चालला He stayed with Elijah. आणि एलिया सोबत तो राहिला. Even when Elijah tried to move ahead without him, आणि एलिया जरी त्याला म्हणाला की तू येऊ नको, मी एकटा जातो. see, he didn't feel offended. एलियानी प्रयत्न केला त्याला सांगायचा की अलिशा यू नीड नॉट कम बिहाइंड मी, माझ्या मागे येऊ नको, मी एकटा जातोय. तरी त्याला काही वाईट नाही वाटलं Sometimes अलिशाला. leader will say things that will offend you. कधी कधी काही लीडर तुम्हाला असं काही सांगतील की जे ऐकून तुम्हाला वाईट वाटेल. Maybe God is telling them to do that way. कदाचित देव त्यांना तसं मार्गदर्शन करतोय तुमच्याशी बोलायला. त्यात आपल्यासारख्यांनी एवढं वाईट वाटून घ्यायची गरज नाही. कधी कधी पास्टर ॲज अ कॉल्ड मिनिस्टर ऑफ गॉड मलाही बरंच काही सांगतात. मी रुसायची गरज नाहीये. आय एम फॉलोइंग हिम. Say, you have to do it. करायलाच लागतं. देवाच्या सेवकाची थप्पड पण अभिषिक्त आहे. वचन म्हणतं, Yes, Bible says, let a righteous man strike me, it will be like holy oil on my नीतिमान head. माणसाने मला मारावं, माझ्या डोक्यावर तो अभिषेक आहे. आणि देवाचे सेवक नीतिमानच असतात. मग त्यांनी जर काही सांगितलं तर त्यात एवढं वाईट वाटून घ्यायची गरज नाही. That Canaanite woman, ती कनानी बाई, if she had ego, जर तिच्यात इगो असता, just because Jesus called her a dog, मीपणा अहमपणा असता, कारण त्या बाईला येशू स्ट्रेट अवे कुत्रा म्हणाले, what would have happened? काय झालं असतं? She would have gone, ती गेली असती and her daughter would have been dead. आणि तिची मुलगी मेली असती. Many people are losing their blessings अनेक लोक आपले आशीर्वाद गमावत आहेत, because they cannot stand offense. कारण की त्यांना असा जो काही विरोध किंवा जे काही बोललं जातं ते सहन होत नाही. Look at Elisha. अलिशा He बघा, was determined to receive the blessing that God had for him. अलिशाने ठरवलंच होतं की नाही, देवाने जे आशीर्वाद माझ्यासाठी ठेवले ते मी घेणार. But God said, पण देव बोलला, the blessing for you will be rooted through Elijah. तुझे आशीर्वाद मी एलियाद्वारे देणार आहे. जसं देव माझ्याशी बोललाय, माझे आशीर्वाद मला बिशप पीटर डेव्हिड सिल्वे यांच्याकडनंच मिळणार आहे. And I'm going to be by his side till I die. You cannot get it straight away. नाही मिळत सरळ सोट. आणि हे समजून येतं ज्याचं त्याला कळतं. कळलंय तर वळू दे and get into it. Elisha could have said, अलिशा म्हणू शकला, Lord, I want direct double नाही portion. ना, मला डायरेक्ट दुप्पट देते. एलिया बिलिया मध्ये नको आपल्याला. असं नाही फक्त होत. तू आणि मी यू अँड आपलं मी, कॉन्टॅक्ट. तुझा आणि माझा कॉन्टॅक्ट No. डायरेक्ट. असं नसतं. God doesn't work like that. देव तसं काम करत नाही. He wants to break you. देवाला तुला तोडायचंय. Many people अनेक लोक who are in direct contact with जे God, डायरेक्ट देवाच्या संपर्कात येत आहेत, sometimes they are not broken. कधी कधी ते तुटलेलेच नसतात. That's why God sets them among the midst of the म्हणून people. देव त्यांना लोकांमध्ये आणून बसवतो. अगे तूट फुट मग उभा राहा. आम्ही तुटलोय, मी फुटलेली आहे, मी उभी आहे. David did not get the crown straight away. दाविदाला सरळ मुकुट नाही मिळाला. He had to go through the route of Saul. शौलाद्वारेच जावं लागलं त्याला. मुकुट असे मिळत नसतात. Say- यू गॉट टू फॉलो समबडी हु इज So- कॉल्ड. So Elisha was determined. तर अलिशाने ठरवलं, Okay, ठीक आहे, I will follow this man. या माणसाच्या मागे मी If चालेन. double portion is coming only through him, जर त्याच्याद्वारे दुप्पट वाटा येणार आहे, I will follow him. मी त्याच्या मागे चालणार, कारण मला तो वाटा हवाय. That's why he cried out, my father, my father. म्हणून तर त्याला बघून तो ओरडला. अलिशा एलियाला बघून म्हणून ओरडला, माझ्या बापा, माझ्या बापा. Because he was showing his desire for the spiritual कारण inheritance. तो दाखवत होता, माझी इच्छा आहे, मला आध्यात्मिक वतन हवंय. तो ओ डॅडी म्हणून ओरडला. Because he remained faithful, तो विश्वासू राहिला म्हणून he received a double portion of Elijah's spirit. दुप्पट अभिषेक त्याला एलियाच्या अभिषेकातला मिळाला. कुछ पाने कुछ खोना भी पड़ता है,
कुछ पाने कुछ करना भी पड़ता है बेटा. So if you ऐसा want नहीं to होता. receive the blessing God has तुम्हाला for you, जर देवाने दिलेले आशीर्वाद हवे असतील, stay in the church, चर्च मध्ये राहा, stay in the right church, योग्य चर्च मध्ये राहा. stay close to those whom He आणि has placed in your life. देवाने ज्यांना तुझ्या जीवनात ठेवलंय त्यांच्या जवळ राहा. Whether you like it, hate it, this is the truth. आवडो न आवडो हे सत्य आहे आणि मी सत्यच सांगतो. You hate it or like it. तुम्हाला हे सत्य आवडो नाहीतर तुम्ही या सत्याचा तिरस्कार करा, मी सत्य सांगतो. You have to follow someone. तुम्हाला कुणाच्या तरी मागे चालावं लागेल ज्याच्यावर कॉलिंग आहे. Ruth had to follow Naomi. रूथला नामीच्या मागे चालावंच लागलं. Even when she had no reasons to stay with her. आणि जेव्हा काही कारण नव्हतं की रूथने नामी बरोबर राहावं, तिचा नवरा मेला, हिचा Yes. नवरा मेला, काय आता संबंध, ती माहेरी जाऊ शकत होती, दुसरं लग्न करू शकत होती, काय संबंध राहिलाय, पण नाही, ती नामी बरोबरच राहिली. She knew तिला कळलं her होतं. destiny was connected with Naomi. माझ्या आयुष्याची दिशा नामी सोबतच जोडलेली आहे. If I don't walk with Naomi, जर नामी सोबत मी चालले नाही I will miss Bethlehem. तर बेथलेम चुकणार I माझं, will miss her God. भाकरीचं घर माझं चुकणार And I will miss Boaz. आणि बवाज पण माझ्याकडनं राहून जाणार. Because Boaz was related to Naomi. कारण बवाजचं नातं नामीशी होतं. Your blessings are tied with someone. तुझे आशीर्वाद कुणाशी तरी जोडलेले आहेत ते समज आणि त्यांच्या मागे चालायला लाग. Are you getting me, people? कळतंय का? Don't be like Orpha. उर्फा सारखे बनू नका. तिची जाऊ जी होती ना तिच्यासारखं नका बनू. ती गेली सगळं सोडून माहेरी. She knew my destiny is connected with this woman Naomi. तिला कळलं की माझ्या आयुष्याची दिशा या नामी सोबत जोडलेली आहे. Though she is my mother-in-law. जरी ती माझी सासू आहे. You know, many people have lots of trouble with mother-in-law. अनेकांना सासूशी खूप प्रॉब्लेम असतात. But you have to stay with them. नाही, सासू सोबत राहावं If लागेल. you want Bethlehem, बेथलेम हवा if असेल, you want Boaz, बवाज हवा असेल, if you want to be a blessing, जर तुला आशीर्वाद if you want बनायचा to असेल, receive blessings, जर तुला आशीर्वाद मिळवायचे असतील it तर is tied up with someone. तर ते कुणाशी तरी बांधलेले आहेत त्यांच्या बरोबर राहा. It is tied up with someone. ते कुणाशी तरी बांधलेले आहेत त्यांच्या बरोबर राहा. अशी आग येते माझ्या कानातनं. देयर इज अनॉइंटिंग हियर. And because she stayed, आणि ती राहिली म्हणून she became part of God's great plan. झाली ना देवाच्या महायोजनेतला एक भाग. And she became the ancestor of आणि Jesus. येशूच्या वंशावळीत तिचं नाव लागलं रूथचं. Do not urge me to leave you, my mother-in-law. सासूबाई मला तुम्हाला सोडून जायचं सांगू नका. People would have told her, लोक तर तिला बोलले असतील. लोक she is बोलतात. your mother-in-law, not your mother. लोक तिला म्हटले असतील ना, रूथ काय करतेय, सासूच्या मागे जायची काय गरज आहे, ती सासू आहे, मम्मा थोडी आहे. विसरू नको. विसरू नको, ती सासू आहे. आई नाहीये, सासू आहे. सासू आहे. ती आई नाहीये, ती सासू आहे. कशाला चालली तिच्या मागे? तुला आता नवरा नाही, काय नाही, काय संबंध आहे आता? No. नाही, नाही. Where you go, I will go. तुम्ही जाल तिथे मी जाईन. Where you stay, I will तुम्ही stay. राहाल तिथे मी राहीन. Your God shall be my God. तुझाच देव माझा देव Your होईल. people shall be my तुझे लोक people. माझे लोक होतील. And then your Bethlehem shall be my तुझं Bethlehem. बेथलेहेम माझं बेथलेहेम And होईल. then your Boaz will be my मग Boaz. तुझा भवास, तुझा नातलग माझा भवास होईल. Boaz comes last. भवास शेवटी येतो. Naomi comes first. नामी पहिली येते. Through Naomi you reach Boaz. नामीद्वारेच भवास पर्यंत पोहोचता येतं. You cannot avoid certain people in your Never life. bypass anything. नाही तुम्ही असं बायपास करून जाऊ शकत. काही लोकांना तुम्ही आयुष्यात टाळू शकत नाही. Hate them, love them. Your blessings are through them. तू त्यांच्यावर प्रेम कर नाहीतर त्यांचा तिरस्कार कर. एक समजून घे, तुझे आशीर्वाद त्यांच्यामुळे त्यांच्याकडूनच येणार आहेत. You hate this church, you hate me, but you cannot do without the church without me. तुम्ही या चर्चचा तिरस्कार करा, तुम्ही माझा तिरस्कार करा, पण या चर्च शिवाय माझ्याशिवाय तुमचं होणार नाही. God has tied you with me. देवाने तुम्हाला माझ्याशी बांधलाय. नसते हट्ट कशाला करताय? And God has tied me with you. आणि देवाने मला तुमच्याशी बांधलाय. मी कशाला नसते हट्ट करून अमेरिकेला जायचं होतं? नव्हतंच जायचं आणि नाहीच गेलो. बरं झालं असतं मी गेलो असतो हाँ, तर. आम्ही पण म्हणू शकतो ना, कैसे लोग पल्ले पड़े, भाई अमेरिका ही जाता तो अच्छा रहता. नहीं नहीं नहीं, ये प्रभु ने दिए हुए लोग है, इधर ही रहना है. जैसे भी हो, दिए प्रभु ने. Sometimes your future is connected कधी कधी तुझं भविष्य असं जोडलेलं आहे. to someone you are meant to follow till death. अशा कोणाच्या तरी मागे तू मरेपर्यंत चालायलाच तुझं भविष्य आहे. When an elder is raised up in the church, चर्च मध्ये जेव्हा एल्डर उभा he करतात dies in the church. तो चर्च मध्येच मरतो बर का? Show me in the scriptures where an elder dies outside the अख्खं church. बायबल शोधा, वाचा, नेऊन मला भेटा आणि सांगा कुठे असं लिहिलंय की चर्च मधला एल्डर चर्चच्या बाहेर कुठेतरी He जाऊन has मरायला no पाहिजे. work outside the church. चर्चच्या बाहेर एल्डरला कामं नसतात. And yet some elders go out. तरी काही एल्डर निघून जातात. मे गॉड ब्लेस देम.
वचन माहित आहे का? You cannot talk to me on the word. तुम्ही शब्दातनं माझ्याशी बोलू नका. No one can fulfill their calling alone. कोणी आपलं कॉलिंग एकटं नाही पूर्ण करू शकत. God designed this church as a body देवाने हे चर्च डिझाइन केलंय ख्रिस्ताचं शरीर म्हणून, where everyone has a role to play. जिथं प्रत्येकाची भूमिका आहे, भजवायची भूमिका. Say to the next one who is next to you, तुझ्या शेजारी कोण आहे त्याला सांग, you are connected to me. तुमचा माझ्याशी संबंध आहे I am connected to आणि you. माझा तुमच्याशी आहे. We have a tie-up. आपलं टाय अप आहे. डू और डाय साथ में ही है. Yes. डू साथ में, डाय साथ में. बोलो डू और डाय साथ में. Amen. बोलो एक दूसरे, डीएम वाले बोलो, एल्डर लोग बोलो, बोलो बोलो, देख स्टाफ वाले बोलो, मेंबर लोग बोलो, ये सब साथ में बेटा. अभी डू भी साथ में और डाई भी साथ में. Whether you are an Abraham looking for a Sarah, मग अब्राम तुम्ही असा जो सारेला शोधतोय का बघतोय, or whether you are a Sarah looking for Abraham, नाही तर तुम्ही सारा असा जी अब्रामाला शोधतीये, it's better you search it out now आता शोधून घ्या तुमचा अब्राम कोण आहे का तुमची सारा कोण आहे. before it is too late. ज्याच्या मागे तुम्हाला चालायचंय, फार उशीर होण्या अगोदर ज्याच्या मागे चालायचंय त्याला शोधून काढा. Whether it's a Joshua looking for Moses or Moses looking for Joshua. मग यहोशुआ मोशेला शोधत असो नाही तर मोशे यहोशुआला शोधत असो. Whether it is an Elisha looking out for Elijah or Elijah looking for Elisha. मग अलीशा एलियाला शोधत असो नाही तर एलिया अलीशाला शोधत असो. Whether it is Timothy, Silas तिमोथी आणि सिला असो, trying to find out where Paul is, जे पॉलला शोधतायत की पॉल कुठे आहे, or Paul trying to find out Silas and Timothy. किंवा पॉल असो जो म्हणतोय तिमोथी आणि सिला कुठे आहेत त्यांना माझे मागे पाठवा. You must recognize where you belong. तुला कळलं पाहिजे ना तू कुठला आहेस. Amen. कुठला आहेस, कोणाच्या मालकीचा आहेस. Because Bible tells us बायबल सांगते in ना. Ecclesiastes 4, 9 and 10 we just read, उपदेशक 4, 9 आणि 10 आपण आत्ताच वाचलं. two are better than one because they have a good return for their labor. If दोघा- either of them falls down, one can help the other up. उपदेशक 4, 9 वचन ना. I want to open and read it just a minute. उपदेशक 4, 9. 9 and 10. दोघे उपदेशक 4, 9 आणि 10. दोघे एकापेक्षा बरे आहेत कारण त्यांच्या श्रमाचे त्यांना चांगले वेतन प्राप्त होते. कारण ते जर पडले तर एक आपल्या सोबत्याला उठवेल, परंतु जो एकटाच असतो आणि पडतो त्याला हाय हाय, कारण त्याला उठवायला कोणी नाहीच आहे. हा एकटा जीव सदाशिव आहे. If God places someone in your life for a purpose, समजा देवाने कोणाला तरी तुमच्या आयुष्यामध्ये काही संकल्पाने जोडलं, do not let fear, pride, timidity or doubt stop you from connecting with that person. तर भित्रटपणा, घाबरटपणा, घमेंड, स्वाभिमान, अभिमान, मीपणा, इगो या सगळ्या गोष्टींमुळे थांबवू नका स्वतःला. तुझ्या लक्षात येते ना देवाने मला यांना जॉईन व्हायलाच बोलवलंय, जॉईन हो. If you ignore that person God has placed in your life, आणि देवाने ज्या माणसाला तुझ्या जीवनात आणून ठेवलंय त्याच्याकडे जर तू दुर्लक्ष करत राहिला, you will miss your destiny. तर तुझ्या आयुष्याची दिशा तुझ्याकडनं राहून जाणार. Amen. देवाने आणून ठेवलंय, तुला कळतंय की यांना देवानेच माझ्या जीवनात आणून ठेवलेलं आहे. If Ruth had stayed in Moab, जर रूथ मोवाब देशातच राहिली असती she would not have become a part of Jesus' lineage. तर येशूंच्या वंशावळीचा भाग ती झाली नसती. If Timothy had not followed Paul, तिमोथी जर पॉलच्या मागे चालला नसता, he would not have become a great church leader. Amen. तो सुद्धा मोठा चर्चचा लीडर झाला नसता. As iron sharpens iron, जसं लोखंड लोखंडाला धार देतं, so one person sharpens another. तसं एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला धार लावतो. Amen. आमेन. एकटे राहू नका. Amen. आमेन. And so if you are looking out for Abraham, जर अब्राम शोधत असाल, if you are looking for the right church, योग्य चर्च शोधत असाल, pray to God तर प्रार्थना करा देवाला, that he will guide you. त्याने तुम्हाला मार्गदर्शन करावं. Pray and seek his direction. प्रार्थना करून देवाचं मार्गदर्शन घ्या. Amen. आमेन. Second point, दुसरा मुद्दा, aligning your gifts with the fivefold ministry. 5 पदरी सेवेत आपली दानं जुळवून घ्या. Now, आता here is a division. इथं एक A डिव्हिजन, called person, एक कॉलिंग असलेला माणूस, that is fivefold offices. 5 पदरी सेवा That ज्याच्यावर is कॉलिंग, pastor, evangelist, apostles, teachers. पास्टर, सुवार्तिक, प्रेषित, शिक्षक, संदेष्टा. दिस इज 5-fold मिनिस्ट्री. 5 पदरी सेवा ज्याच्यावर कॉलिंग असतं त्याच्यावरती 5 पदरी सेवेतलं एक तरी कॉलिंग आहे. And the other side is आणि दुसरी बाजू your talents.
तुझी कला, तुझे and your talent giftings. आणि तुझ्यात जे काही कलादान आहे ते. So your gifts flourish when connected to ministry offices. तर पाचपदरी सेवा कार्यालयामध्ये जर तुझ्या टॅलेंटला तू मिसळवलं तर ते कलादान, ते टॅलेंट तिथे बहरतात. Are you getting me? कळतंय का? God has given every believer unique talents and gifts. देवाने प्रत्येक बिलीवर माणसाला युनिक विशिष्ट कलादानं दिली आहेत. But these operate most effectively when aligned with the fivefold ministry offices. पण पाच पदरी सेवा कार्यालयात तुम्ही जर तुमचे टॅलेंट आणून मिसळवले तर ते फार बहरून छान चमकतात. Amen. Amen. Many people try to function independently, अनेक माणसं स्वतंत्र काम करायचा प्रयत्न करतात, but without being connected to the fivefold offices. पाच पदरी सेवा कार्यालयात ते कुठे जॉईन नाहीये, सगळं स्वतंत्र आहे. And so their gifts lack direction, म्हणून त्यांच्या कलादानांना मार्गदर्शन नाही and there is no full effectiveness. आणि प्रभाव त्यांचा मग पूर्ण पडत नाही. You can do it alone एकट्याला तुला हवं तर तू with कर, your gifts and your talents. तुझ्याकडे टॅलेंट आहे, तुला एकट्याला करायचं कर, There won't be much fruit, पण एवढं फळ नाही येणार. because कारण Ephesians 4:11 clearly says, इफिस्करास पत्र 4:11 सांगत आहे क्लिअरली, the Lord gave some apostles, some prophets, some evangelists, some pastors and teachers for the perfecting of the saints, for the work of the ministry, for the edifying of the body of Christ. इफिस्करास 4:11 त्यानेच कोणी प्रेषित व कोणी भविष्यवादी व कोणी सुवार्तिक, कोणी पाळक व कोणी शिक्षक असे नेमून दिले, सेवेच्या कामासाठी, पवित्रांची पूर्णता करायला, ख्रिस्ताच्या शरीराच्या रचनेसाठी दिले. So your gifts and talents are meant to flow with the structure of the fivefold ministry. तर तुझी जी कलादानं आणि टॅलेंट्स आहेत ते पाच पदरी सेवा कार्यालयामध्येच फंक्शन व्हायला हवं. If you want a maximum fruitfulness in your तुला life, जर तुझ्या जीवनामध्ये अगदी जास्तीत जास्त सफलता पाहायची असेल, I will give you a few points. काही मुद्दे देतो मी. One. एक, Gospel music and singing must flow with preaching. गॉस्पल सिंगिंग, गॉस्पल संगीत, शुभवर्तमानाची गाणी, शुभवर्तमानाचं संगीत त्यामध्ये व्हायला पाहिजे. Now many gospel singers go solo. अनेक गॉस्पल सिंगर, शुभवर्तमानाचे गायक एकटे जातात. They believe that their gifts alone is enough to bring transformation in the people's lives. त्या गायकांना, त्या शुभवर्तमानाच्या म्हणजे बिलीवरची गाणी गाणाऱ्या त्या गायकांना असं वाटतं की माझा टॅलेंटच माझ्यासाठी पुरेसा आहे. While music has power to stir up hearts, आणि संगीतामध्ये लोकांच्या हृदयाला हलवायची ताकद आहे, मी नाही म्हणत. yet तरी it is the preaching of the word of God that brings salvation and makes them disciples. देवाच्या शब्दाचा जो प्रचार आहे तो लोकांच्या जीवनात तारण आणतो. Are you getting me? फक्त गाऊन नाही. Jesus didn't say, येशू असं नाही म्हणाले go out बाहेर जा and sing आणि गा and make them disciples. आणि त्यांना शिष्य करा. बाहेर जा, माझं गाणं गा आणि त्यांना शिष्य करा, असं येशू Go out म्हणाले. and preach the gospel. बाहेर जा, शुभवर्तमान सांगा. Say, singing should go along with the preaching. प्रभूची गाणी गाणं संदेश सांगण्यासोबत गेलं पाहिजे. ते एकट्याचं काम नाहीये, ते एकत्र केलेलं काम आहे. मी गाणी गाईन, तत्पश्चात हा संदेश पाहिजे, कारण ती गाणी या संदेशासाठी जागा तयार करतात आणि हृदय तयार करतात. Singing is a helps ministry. गाणी किंवा गाणं ही मदतीची सेवा आहे. It helps the preacher. ती उपदेशकांना, प्रचार करणाऱ्यांना मदत करते. A singer needs the preacher. A preacher may not need a singer. गायकाला उपदेशकाची गरज असते, पण उपदेश करणाऱ्याला गायक लागेलच असं काही नाही. तो एकटाही उपदेश करून जाऊ शकतो, पण गायकांना उपदेशकाची गरज असते. Amen. Romans 10:14. रोमकरास 10:14. How then will they call on him in whom they have not believed? And how are they to believe in him of whom they have never heard? And how are they to hear without someone preaching? रोमकरास 10:14. तर ज्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही त्याला ते कसे हाक मारतील, आणि ज्याच्याविषयी त्यांनी ऐकले नाही त्याच्यावर ते कसा विश्वास ठेवतील, आणि घोषणा करणारा नसला तर ते ऐकणार कसे? घोषणा करणारा पाहिजे, फक्त गाणारा नाही. Music ministry helps, but it is not the primary calling. संगीताची सेवा मदत करते, पण ते प्राधान्याचं कॉलिंग नाहीये. You know, Elisha needed a minstrel to help him stir up the anointing. तुम्हाला माहिती आहे अलिशाला पण संगीत आणि वाद्य वाजवणारे लोक लागले, त्याचा अभिषेक जो आहे आतला तो हलवायला. In 2 Kings 3:15. 2 राजे 3:15. But yet, तरी without his prophetic word, त्याच्या भविष्यवाणी पर शब्दाशिवाय the music alone would not have solved Israel's crisis. ते जे संगीत एकटं वाजलं होतं
त्यातनं इस्रायलच्या समस्या सुटल्या नसत्या. Worship can prepare the hearts. आराधना लोकांचं हृदय तयार करू शकते. But without preaching and teaching, पण प्रचार केल्याशिवाय, शिकवल्याशिवाय people will not come to the knowledge of the truth. लोकांना सत्याचं ज्ञान मिळणार नाही People cannot be saved. आणि लोकांचं तारण होणार नाही. Look at David. दावीद बघा, He was a skilled musician. दावीद निपुण संगीतकार होता. Yet he was वाद्यकार under the prophetic guidance of prophet Samuel. निपुण वाद्यकार होता, पण तरी सुद्धा जो शमूएल संदेष्टा त्याच्या हाताखाली तो शिकणारा होता. Are you getting me? कळतंय का मी काय Even म्हणतोय? David, a singer, was under the hand of the prophet Samuel. दावीद सुद्धा गायक असला तरीही शमूएल संदेश त्याच्या हाताखाली होता. So also, तसं singers must align with evangelists. गायकांनी सुद्धा जो कोणी सुवार्तिक तिथे आहे त्यांच्याशी स्वतःला जुळवून घेतलं पाहिजे. They should align with the pastors. त्या गायकांनी तिथे जे पास्टर आहेत त्यांच्याशी जमवून घेतलं They पाहिजे. should align with the teachers. आणि टीचर जे कोणी आहे, शिक्षक जे कोणी आहेत त्यांच्याशी जमवून घेतलं पाहिजे. Today, आज we see some of the singers, they leave the church. आपण काही गायकांना बघतो चर्च सोडूनच निघून And जातात. music ministry आणि they काय have. तर म्हणे म्युझिक मिनिस्ट्री ती कुठून पैदा झाली मला माहित नाही. And when it does not flourish, आणि जेव्हा ती म्युझिक मिनिस्ट्री भरभराटीला येत नाही, they don't want to come under a man of God. त्यांना नाही देवाच्या सेवकाच्या हाताखाली So यायचं. what do they do? मग काय? They become मग ते pastors. होतात पास्टर आणि चर्च सुरू. I am a singer, I am a pastor मी now. गायक आहे, आता मी पास्टर आहे. का चर्च का सुरू केलं? But you don't have a calling. तुझ्या पाचारण नाही, तू चर्च का सुरू केलं? You have a singer's anointing. तुझ्यावर गायकाचा अभिषेक आहे, त्याचं काय झालं? नाही, And so पण मला some of the singers you have seen, तर काही गायक जे in तुम्ही- India. काही गायक जे तुम्ही भारतात बघत असाल, they started beautifully, सुवार्तेचे गायक, सुरुवात त्यांची चांगली होते, came out of the church, छान चर्च मधून बाहेर आले, started their own ministry. स्वतःची सेवा सुरू केली. Now a music singer cannot start his ministry without becoming a pastor. आता पास्टर झाल्याशिवाय गायकाला त्याची सेवा गायकीची करता येईना. And so when it doesn't work, आणि मग काम नाही झालं they fly abroad. की मग कुठेतरी फॉरेनला निघून जातात. I'm telling you the facts. मी वास्तविकता सांगतोय. काळ बघा, मी बोलतो ते ऐका आणि तुमचं तुम्ही ठरवा. Second point, दुसरा मुद्दा, intercessors also must align with ministry leaders. मध्यस्थी करणारे सुद्धा जे मिनिस्ट्रीतले लीडर आहेत त्यांच्याशी जुळवून घेणारे पाहिजेत. Some people have a powerful prayer ministry, काही लोकांच्या प्रार्थनेच्या पॉवरफुल सेवा असतात, but without aligning with church leadership, पण चर्च मध्ये जे लीडर आहेत त्यांच्याशी जर तुम्ही जुळवून घेतलं नाही they miss out how their prayers can be most effective. तर त्यांच्या प्रार्थना प्रभावशाली कशा होणार आहेत ते मिस करतात. Say, असं नाही चालत बेटा. prayer warriors should be attached to the church. प्रार्थना योद्धा पण चर्चला जडलेला पाहिजे ना. Look at Peter. तुम्ही पेत्राकडे He बघा. was in the prison, पेत्र तुरुंगात होता, but the prayer warriors were praying for him. पण प्रार्थना योद्धे त्याच्यासाठी प्रार्थना करत होते ना. You have to have a leader to pray for him. लीडर पाहिजे ना डोक्यावर ज्यासाठी तुम्ही प्रार्थना करू शकाल. When you don't join a church just praying from home, what will you pray? तुम्ही चर्चला जॉईन होत नाही, घरी बसून प्रार्थना करताय. काय प्रार्थना करताय? See, the early prayer warriors used to pray for their leaders. सुरुवातीच्या काळातले प्रार्थना योद्धे लीडर साठी प्रार्थना करायचे. त्यांनी बसून प्रार्थना केली ना, दे बाप्पा पेत्राचा ताबा घे, त्याला तुरुंगात न सोडव. तसं तुमच्याकडे पण प्रेयर पॉइंट तर पाहिजे ना. I mean, there has to be a leader to be aligned with. आणि लीडर पण पाहिजे ना की ज्याच्याशी तुम्ही जोडले गेलाय. Today you are praying for me आज तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना करता ना, because you are in the church. कारण तुम्ही चर्च मध्ये आहात ना. If you are not in the church, तुम्ही जर चर्च मध्ये नसता what you will pray? काय प्रार्थना कराल? जे येणारे जाणारे सगळ्यांना हा. आशीर्वाद कर. कोण ते येणारे बस मध्ये जाणारे? जाणारे येणारे बसणारे त्यांना कोण? आशीर्वादित कर. ते बस मध्ये येणारे जाणारे कोण? नाव माहितीत का? I know of people used to pray like this. मला माहिती ना अशी प्रार्थना करणारे लोक. When we started the church, जेव्हा आम्ही चर्च मिनिस्ट्री सुरू केली and those who had never joined the church, आणि जे कधीच चर्चला जॉईन नाही झाले, when they used to sit with us, ते जर प्रार्थनेला येऊन बसले आमच्या बरोबर, they used to pray like this. अशीच प्रार्थना करायची. येणारा जाणाऱ्यावर हो, आशीर्वादित देव कर. जाणे ते येणारे जाणारे कोण? बस मध्ये जाणारे येणारे हो. उतरणारे बस हे त्यांच्यावर पण येणारे आशीर्वादित कर. जाणारेच ना. हे येणारे जाणारे प्रार्थना करतात येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी. But जो if they बने were- रहता वो करता प्रेयर लीडर के लिए. But if they were in the church, जर ते चर्च मध्ये असते Lord, तर काय म्हटले असते? I pray for the pastors. मी pastorसाठी I pray for the प्रार्थना- मी elders. elderसाठी I प्रार्थना pray for करते. the music मी ministry. म्युझिक सेवेसाठी I pray for कारसाठी the प्रार्थना media करते. team. मी मीडियासाठी प्रार्थना करते. मी I admin pray साठी for प्रार्थना that करते. elder. एल्डरसाठी प्रार्थना Because that करते. elder came and shared the problem with me. कारण त्या एल्डरनी येऊन मला समस्या सांगितली, मी प्रार्थना करते त्यांच्यासाठी. Align yourself with Abraham. अब्रामाशी जोडून घ्या स्वतःला. Align yourself with Abraham. अब्रामाशी जोडून घ्या स्वतःला. Oh God. देव बाप्पा, ऍक्च्युअली मी म्हटलं असतं चालू राहा, मला माफ करा, मी चिठ्ठीमध्ये टाकली प्रोटोकॉल. आय एम सॉरी. That's okay. धन्यवाद. मला भीती वाटते ते मध्ये टाकायला. तो गडी दिखते ना सामने.
Say, align yourself. स्वतःला जोड ना बाबा. Even cell leaders. सेल लीडर पण. That's why I have been saying, म्हणून मी आता तुम्ही ऐकत don't असाल. separate my cell leaders from me and the church. माझ्यापासनं माझ्या सेल लीडरला आणि चर्च पासनं माझ्यापासनं त्यांना वेगळं करू नका. जे कोणी मध्ये आहेत त्यांना मी सांगतो. Yes. चर्च पासून आणि माझ्यापासून माझे सेल लीडर तुम्ही वेगळे करायचे They नाही. must be connected to me. ते माझ्याशीच जोडलेले पाहिजे. They must be connected to the ते church. चर्चलाच जोडलेले पाहिजे. कारण कॉलिंग माझ्यावर आहे. तुम्ही करायला जाल सबशेल पडाल. नका प्रयत्न करू. Already people have failed. ऑलरेडी लोक निकामी झालेत. 10 to 12 divisional pastors went away with the flock. 10, 12, 16 डिव्हिजनल पास्टर आपला कळप घेऊन निघून गेले. Where are they? कुठे आहेत? They should be attached to the man of God. देवाच्या सेवकाला जोडलेलं पाहिजे They बेटा. should be attached to the church. चर्चला जोडलेलं पाहिजे. असं होत नसतं ते. And so some of our leaders, they gather my cell leaders whom I have appointed, and then they tell them church is not important. आणि मग काही लीडर लोक मीच नेमलेले माझ्या सेल लीडरला म्हणतात की चर्चला जायचं शनिवार रविवार सोमवार काही महत्वाचं नाही. एरियात या एरियात. हा एरिया कोण आहे? Say, and then मग just because I am really good, I don't interfere with anybody. मी खूपच चांगला. मी असं कोणात मध्ये लुडबुड मी करत नाही. माझा तो स्वभाव नाही. And I never think upon somebody as to manipulate or to आणि माझ्या work in their डोक्यात ना- hearts and lives. I माझ्या don't do डोक्यात असे that. विचारच येत नाहीत की हे लीडर लोक असा काही गोंधळ घालत असतील का असं काही करत असतील. But then it happens. पण होतं. Suddenly one fine day they all come and say we are leaving, अचानक एके दिवशी येतात म्हणतात आम्ही चाललो. and they सोडलं don't go alone. आणि एकटे नाही जात. सोडलं तर एकटा जा ना. 6 months they prepare people's hearts, अगोदर 6 महिने पूर्वतयारी सुरू होती. and then they take them away. आणि मग लोकांना घेऊन जा. मी काय म्हणतो चालला ना एकटा जा ना. नाही लोकांना घेऊन जाणार. That's why म्हणून a person who was here as a pastor went and stayed in Nagar. जो व्यक्ती एक इथे होता पास्टर म्हणून नगरला जाऊन राहिला. He has no church. चर्च नाही आज त्यांना. Why? का? Because my people are not there in Nagar. कारण माझे लोक नगरमध्ये नाहीत ना. But they want to make a church here only because the people are here. त्यांना इथंच चर्च करायचं असतं कुठेतरी कारण लोक इथे असतात ना. Let us not play games मी now. काय म्हणतो हा खेळ नाहीये. Let us work sincerely for God. खेळ थांबवा आणि प्रामाणिकपणे देवाची सेवा करा. Be faithful in the church. चर्च मध्ये विश्वासू राहा. All the cell leaders are mine सगळे सेल लीडर माझेत. because I love them. कारण माझं त्यांच्यावर I प्रेम pray आहे. for them. मी त्यांना जबाबदार आहे. मी I त्यांच्यासाठी direct them प्रार्थना correctly. करतो. मी त्यांना योग्य I मार्गदर्शन guide them करतो. correctly. मी त्यांना योग्य रस्ता दाखवतो. You are born of the word through me, तुझा जन्म देवाच्या शब्दात मी केलाय. and I will never go against मी you. नाही तुझ्या विरुद्ध कधी जाणार बेटा. Are you getting me? कळतंय people? का मी काय म्हणतोय? We already have had a bitter experience before, ऑलरेडी कडू अनुभव आम्हाला अगोदर बरेच आलेत. and all these, I don't want to get into all that. आणि ह्या सगळ्यात मला नाही पडायचं. But पण since I am responsible for your soul, मी जबाबदार आहे. तुझ्या जीवाला माहितीये तू नाही मी जबाबदार आहे. I have to tell you this. मला तुम्हाला हे सांगावंच लागेल. Be faithful in the church. चर्च मध्ये विश्वासू राहा. Be faithful on those leaders who are over you. ज्या लीडर लोकांना तुमच्या हातात काही कामाने दिलंय त्यांच्यावर विश्वासू राहा. Let those leaders be faithful to the church ते लीडर पण चर्चला विश्वासू राहू देत. and see how the church flourishes. बघा चर्च कसं बहरतं. Say, I didn't tie you with anything hard cord. मी काही तुम्हाला कुठल्या दोरानी बांधलेलं नाही. I tied you with the love of मी God. प्रेमाने बांधलंय देवाच्या तुम्हाला. देवाच्या प्रेमाने तुम्ही मला बांधलाय. मी काठी घेऊन तुम्हाला बांधलेलं नाहीये की बेट इधर बन मेरा. मी असं नाही केलेलं. I don't ask anybody to help me out. मी कधी कोणाला सांगत नाही की मला मदत करा. All these volunteers also you see, हे व्हॉलेंटियर तुम्ही बघता ना हे सगळे असे उभे राहतात 2-4 तास. हे सोपं नाही पण मी they नाही are सांगत. all real volunteers. हे सगळे They खरे do it व्हॉलेंटियर because they love me. त्यांचं माझ्यावर प्रेम आहे म्हणून करतात. I never force them. या व्हॉलेंटियर लोकांना मी नाही बळजबरी केलेली की आओ ना खरो ना खडे राहो ना. नाही नाही त्यांचं माझ्यावर प्रेम आहे म्हणून ते करतात. And they love God. आणि त्यांचं देवावर प्रेम आहे. Praise त्यांना God. त्यांचा अब्राम सापडला असं मी म्हणेन. Yes. असं मी म्हणेन की ह्यांना यांचा अब्राम सापडलाय म्हणून हे करतात. Find your Abraham. तुझा अब्राम तू शोध. Your destiny will be made. तुझी दिशा बनेल बेटा. आयुष्य God. बनेल. आमेन. Thank you, Jesus. Let nobody deceive you about our church. This is God ordained church. कुणालाही आपल्या चर्च विषयीनं तुम्हाला फसवू देऊ नका.
हे देवाने नेमलेलं चर्च आहे. And if you feel peace in this place, आणि तुम्हाला या जागेत येऊन जर शांती मिळाली, stay and don't listen to anyone. तर या जागेतच राहा, कोणाचंही ऐकू नका. But if you don't find peace here, तुम्हाला समजा इथं दापोडी पुणे 12 विनयार्डला येऊन शांती नाही मिळाली, then you have to find somewhere else. आणि कुठेतरी जा, शोधा, Where तिथे you जा. will find peace, where you will find your जिथे Abraham. तुम्हाला शांती मिळेल, जिथे तुम्हाला तुमचा अब्राम मिळेल, तिथे जा, तिथे राहा. And get your tie up with them. आणि त्यांच्याशी स्वतःला बांधा. Because finally, कारण शेवटी we all leave this earth alone. शेवटी सगळेजण पृथ्वी एकट्यानं सोडणार आहेत. नॉट ॲज अ फॅमिली, नॉट ॲज अ मिनिस्ट्री. तू When- अकेला जाएगा, मैं भी अकेली When जाएगा. I leave, I will leave alone. मी जाईन तेव्हा एकटा जाईन ना. My job is to connect you to Jesus. माझं काम काय आहे? येशूंशी जोडणं The तुम्हाला. final Abraham is Jesus for all of फायनल us. अब्राम सगळ्यांचा येशू आहे. Final Abraham फायनल अब्राम सगळ्यांचा येशू आहे. is Jesus. येशू. Amen. आमेन. Thank you, Lord. धन्यवाद. I'm going to pray for you. आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. Today I'll pray for people who are having special needs. आज मी अशा काही लोकांसाठी प्रार्थना करीन ज्यांना काही खास गरजा आहेत. Needs in your home, घरात काही गरजा आहेत, in your personal life, काही व्यक्तिगत गरजा आहेत, bodily needs. काही शारीरिक गरजा आहेत. Because the anointing of God is here. कारण देवाचा अभिषेक इथे आहे. The Lord will touch you. प्रभू तुम्हाला स्पर्श The करेल. Lord will heal you प्रभू also. तुम्हाला बरंही करेल. So you can come up in front तर तुम्ही पुढे या ज्यांना काही खास गरज आहे. and I will pray. मी प्रार्थना करीन. There is a move of the Holy Spirit in this place. पवित्र आत्मा या जागेमध्ये फिरत आहे And He's going to touch you. आणि तो तुम्हाला आता स्पर्श करणार आहे. Somebody's day will be made today. कुणाचा तरी दिवस आज बनणार आहे. Yes. हालेलुया. आमेन. Somebody's day has to be made. कुणाचा तरी दिवस बनलाही पाहिजे ना. A Bartimaeus has to see today. बार्थिमेला आज दिसायला लागलं पाहिजे. आंधळ्या बर्थलमेला आज दिसू लागलं पाहिजे. A lame has to walk today. आज लंगडा चालला पाहिजे. Yes. चालला पाहिजे. Something has to happen when Jesus is there. काहीतरी झालं तर पाहिजे ना येशू आल्यावर. A हालेलुया. blind has to see today. आंधळ्याला आज दिसलं पाहिजे. Somebody has to jump with joy today. कोणीतरी आनंदाने उडी मारली पाहिजे आज. Because Jesus is here. कारण येशू इथे आहेत. रबा खराब. Your tie up is with Jesus. तुमचं टायअप येशूंशी आहे ना. Our church is having a tie up with Jesus. आपल्या चर्चचं येशूंशी टायअप आहे. Yes. इंडिव्हिज्युअल स्टार्टअप नको, टायअप करा. Jesus said, I am building my church. येशू म्हणाले मी माझं चर्च बांधत आहे. And this is that church that He is building. हे तेच चर्च आहे ना जे येशू बांधतात. So He is here. येशू आज इथे आहेत. I'm going to pray for all of मी you. तुम्हा सगळ्यांसाठी प्रार्थना करणार आहे. Just expect a miracle in your life. चमत्काराची आशा ठेवा जीवनात. Thank you, Father. Let the choir take a hymn. एक गीत घ्या. यीशु तेरी बातें अब सीखेंगे हम रूह से. Yes. यीशु तेरा चेहरा अब देखेंगे Amen. हम रूह से. Yes, Lord. यीशु तेरी बातें अब सीखेंगे हम रूह से. Amen. यीशु तेरा चेहरा अब देखेंगे Thank you, Jesus. हम रूह से. तू Come, my Jesus, come. ये माझ्या येशू ये. Come. Touch our lives. आमच्या जीवनांना स्पर्श कर. Come, my Lord. माझ्या प्रभू ये. प्रसन्न हो आमच्यावर. यीशु तेरी बातें अब सीखेंगे हम रूह से. यीशु तेरा चेहरा Yes. अब देखेंगे हम रूह से. Thank you, यीशु, Jesus. यीशु तेरी बातें अब सीखेंगे
हमरों से। यीशु तेरा चेहरा अब Yes. देखेंगे हमरों से। तू आ, तू आ, यीशु आ। यीशु मसीहा तू आ। रूहे पाक मसीहा तू आ। Amen. यीशु दिखला, यीशु दिखला। Yes, Lord. यीशु Declare. Show. दिखला, Show your power. Show your compassion. Show your love. दिखला, यीशु दिखला, यीशु दिखला, यीशु दिखला, यीशु यीशु। Loving Heavenly Father, माझ्या प्रेमळ I स्वर्गीय thank you बाबा, for मी these तुझे people. आभार मानतो या लोकांसाठी. Master, देव बाबा, you know their needs. या लोकांच्या गरजा तुला माहित आहेत. You know their wants. तुला माहितीये त्यांना काय हवंय. You know their pain. तुला माहितीये त्यांना काय वेदना You आहे. know their suffering. तुला माहितीये त्यांचे त्रास काय Right आहेत. now as they stand आता या here, वेळेला जसे ते इथे उभे आहेत, you have to minister to them. तू त्यांची सेवा कर. You have to answer them. तू त्यांना उत्तर दे. You have to touch तू them. त्यांना स्पर्श कर. You have to bring life in them. तू जीवन आण त्यांच्यामध्ये. Right now. आता या वेळेला Touch the sick people. आजारी लोकांना स्पर्श कर. Touch the sick people. आजारी लोकांना स्पर्श कर. Every sickness. प्रत्येक आजार I command you in मी the name आज्ञा of Jesus. करतो येशूंच्या नावात. Leave. सोड. Leave their bodies in सोड Jesus' name. त्याचं शरीर येशूंच्या Leave their नावात. bodies in Jesus' सोड name. त्याचं शरीर येशूंच्या Leave नावात. their bodies in Jesus' सोड name. त्याचं शरीर येशूंच्या नावात. Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात भरेवा. Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात भरेवा. That pain has to go. त्या वेदना गेल्या That पाहिजे. sickness has to तो go. आजार गेला That पाहिजे. suffering has to तो go. त्रास गेला पाहिजे. In the name of Jesus. येशूंच्या नावामध्ये. In the name of Jesus. येशूंच्या नावामध्ये. Thank you, Lord. रबा खराबा. Yes, it's happening in you. होत आहे, होत आहे. तुमच्या जीवनात होत The आहे. healing power is flowing in you. आरोग्याचं सामर्थ्य तुमच्यात वाहत आहे. It is touching every organ of your being. तुझ्या शरीराच्या प्रत्येक अवयवाला ते स्पर्श करत आहे. Your body is being made brand new. तुझं शरीर नवीन कोरं होत आहे. Receive the touch in Jesus' name. येशूंचा स्पर्श येशूंच्याच नावात स्वीकारा. Receive the touch in Jesus' तो name. स्पर्श येशूंच्या नावात स्वीकारा. Thank you, Father. धन्यवाद देव बाबा. Thank you, Master. धन्यवाद प्रभू. Whatever needs they have right ज्या now, काही त्यांच्या गरजा आहेत आता answer them, Lord. त्यांना उत्तर दे प्रभू. Answer them त्यांना now. उत्तर दे प्रभू. In the name of Jesus. येशूंच्या नावात Every devil सैतान which is going against जो them, त्यांच्या विरुद्ध जातो not allowing them for the seed to prosper, त्यांना परवानगी देत नाही. ते बीज सफळ होऊ देत नाही. leave in Jesus' name. सोड येशूंच्या नावात. Leave in Jesus' सोड name. त्यांना येशूंच्या नावात. Leave in Jesus' name. सोड त्यांना येशूंच्या नावामध्ये. Yes. The Lord is ministering to you. प्रभू तुमची सेवा करत आहे. Look to Jesus. येशूंकडे बघा. Look to Jesus. येशूंकडे बघा. He loves you. येशूंचं तुमच्यावर प्रेम He आहे. cares for you. येशू तुमची काळजी He's घेतात. talking to somebody. येशू काही here. लोकांशी बोलत आहे. He's talking to somebody here. येशू कोणाशी तरी बोलत He's आहे. revealing his plan to you. येशू त्याची योजना तुला दाखवत आहे. He's telling you what you should do in your case. येशू तुला दाखवतात आता की तू काय केलं पाहिजे. Do this, he says. असं कर म्हणतायत येशू Do तुला. this. तसं कर म्हणतायत You येशू will तुला. prosper. तू समृद्ध होशील. You didn't prosper before, but now you will अगोदर prosper. तू समृद्ध झाला नाही, आता तू समृद्ध होशील. असं Thank you, कर. Jesus. धन्यवाद. Thank you, Jesus. धन्यवाद. Every weakness has to go. सगळा अशक्तपणा गेला पाहिजे. Every fear has to go. सगळी भीती गेली पाहिजे. Somebody is living in fear एक today. माणूस आहे ज्याला फार भीती वाटते. Lots of fear has खूप gripped भीती you. त्याच्या मनात बसली The आहे. Lord is removing that fear. प्रभू ती भीती आज त्याच्यातनं His काढत आहे. confidence is coming in त्याचा you. विश्वास परत येत आहे. Receive the confidence in तो Jesus' name. विश्वास येशूंच्या नावात परत घे. Open up doors, O Lord. दारं उघड दे बापा. Effective doors. प्रभावशाली दारं उघड And bless them. आणि त्यांना आशीर्वाद दे. Thank you, Father. धन्यवाद प्रभू. Thank you, Lord. धन्यवाद. In Jesus' name I pray. येशूंच्या नावात मी मागतो. आमेन. आमेन. Praise God. देवाला धन्यवाद. Please be seated. कृपया सर्वांनी खाली बसा. Later on, if you have a testimony, come and share. मागाहून जर साक्ष असेल तर वर येऊन ती साक्ष सांगा. यावेळेला सगळ्यांना निवेदन आहे, सगळ्यांनी खाली बसा प्लीज.